ओके मॅम, थँक्यू. सर्वप्रथम मी या ठिकाणी शेतकरी बंधूंचे स्वागत करू इच्छितो. काल जो आपला सेशन झालं त्याचप्रमाणे आजही आपण या ठिकाणी काही कार्यशाळा आयोजित केलेल्या आहेत. त्यामध्ये आजचे विषय जे आहेत ते आहेत ऊस उत्पादन, मधमाशी पालन व सेरिकल्चर हे विषय आहेत. तर आजच्या या तिन्ही सेशनला जे आपले स्पीकर लाभलेले आहेत ते आहेत श्री समय बनसोड मानस ग्रुप, श्री सुरेश काभाडे शेतीनिष्ठ पुरस्कार प्राप्त मानस ग्रुप, तसेच डॉक्टर अंकुश चोरमुले इंटोमॉलॉजिस्ट मानस ग्रुप, तसेच मधमाशी पालन या विषयाला जे वक्ते लाभलेले आहेत ते आहेत दिनकर पाटील मधमाशी पालन तज्ज्ञ, तसेच आनंद जाकुरवार, तसेच श्री मिलिंद वाकुडे डिप्टी सीईओ रिटायर्ड केव्हीआयसी. त्यानंतर आपला जो विषय आहे तो आहे रेशीम पालन. यामध्ये जे वक्ते लाभलेले आहेत ते आहेत डॉक्टर कॅप्टन एल बी कलंत्री सर, माजी संचालक रेशीम संचालनालय, तसेच डॉक्टर अधिकराव जाधव सर हेही या ठिकाणी आज उपस्थित होतील व मार्गदर्शन करतील शेतकऱ्यांना. तर सर्वप्रथम मी आजच्या या आमच्या व्हर्च्युअल वर्कशॉपला जे स्पॉन्सरर आहेत ते आहेत वर्कशॉप लीड स्पॉन्सर UPL मुंबई, तसंच वर्कशॉप सेशन स्पॉन्सर पतंजली काऊ मिल, तसेच मायको ग्रो, तसेच वर्कशॉप को स्पॉन्सर जे आहेत ते आहेत प्लुटस, घरडा केमिकल्स लिमिटेड, अंकुर सीड्स प्रायव्हेट लिमिटेड, तसेच स्मार्ट किम टेक्नॉलॉजी लिमिटेड पुणे हे आहेत. यांच्याही मी आयोजकातर्फे आभार मानतो. तसेच हा जो कार्यक्रम आहे व्हर्च्युअल वर्कशॉप जी आहे कार्यशाळा, तर ही फेसबुक व यूट्यूबलाही आहे. तर शेतकरी बंधूंनी यूट्यूब व फेसबुकलाही जाऊन पाहावे ही विनंती. तर मी पुढील वर्कशॉपला जो आहे तो आहे ऊस उत्पादन. तर काही तांत्रिक अडचणीमुळे जे स्पीकर आहेत ते येऊ शकले नाही, परंतु त्यांनी त्यांची रेकॉर्डिंग जी आहे ती आम्हाला पाठवलेली आहेत. तर मी अशी विनंती करू इच्छितो की ते लावावी. पुणे. Karan, can you play the video now? नमस्कार. ॲग्रोव्हिजन फाउंडेशन द्वारा आयोजित या आभासी कार्यशाळेमध्ये मी समय बनसोड इथे उपस्थित असलेल्या सर्व शेतकरी बंधू आणि भगिनींचे मनापासून स्वागत करतो. आजच्या सत्राचा विषय आधुनिक ऊस पीक व्यवस्थापन हा आहे. हा विषय मांडण्याकरता आपल्या इथे मुक्काम करंदवाडी, तालुका वाळवा, जिल्हा सांगलीचे आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे महाराष्ट्रातील रोल मॉडेल श्री सुरेश अण्णा कबाडे या ठिकाणी उपस्थित आहेत. बरोबरीने ऊस पिकावरील रोग व कीड व्यवस्थापन हा विषय या ठिकाणी मांडण्याकरता डॉक्टर अंकुश चोरमुले हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. बंधूंनो, आपल्या विदर्भामध्ये ऊस पिकाकरता फारशी अनुकूल परिस्थिती नसताना सुद्धा ज्या पद्धतीने मागील काही काळापासून, काही वर्षांपासून शेतकऱ्यांनी अपार मेहनत करून आणि भरपूर कष्ट करून वेगवेगळे विक्रम ऊस उत्पादनामध्ये या ठिकाणी प्रस्थापित केलेले आहेत. काही शेतकऱ्यांनी तर अतिशय कष्टाने आणि तंत्रज्ञानाचा वापर करून एक प्रकारची ऊस उत्पादनामध्ये क्रांती या ठिकाणी निर्माण केलेली आहे. मानस उद्योग समूहाच्या माध्यमातून कार्यरत असलेले तीनही साखर कारखान्याच्या माध्यमातून अमरावती, नागपूर जिल्हा, वर्धा जिल्हा, भंडारा जिल्हा, गोंदिया जिल्हा या परिसरातील संपूर्ण ऊस हा या कारखान्यांना पुरवला जातो. परंतु बंधूंनो, आपल्या भागातील शेतकऱ्यांनी जी आज 60, 70, 80 टनावरनं 100 टनापर्यंत मजल मारत नेलेली आहे, या प्रगतीचा जो प्रवास आहे हा इथेच न थांबता याच्याहूनही पुढे गेला पाहिजे आणि कुठेतरी 100 टन, 125 टन, 150 टनापर्यंत आपल्या भागातल्या शेतकऱ्यांनी मजल मारली पाहिजे आणि अशा प्रकारचं विक्रमी उत्पादन घेणाऱ्यांच्या शेतकऱ्यांची संख्या सुद्धा वाढली पाहिजे. या उद्देशाने आजच्या या ॲग्रोव्हिजन फाउंडेशन कार्यशाळेमध्ये आधुनिक ऊस पीक व्यवस्थापन या विषयाकरता आज हे मार्गदर्शन सत्र ठेवण्यात आलेलं आहे. मी या सत्राकरिता या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित असलेले मार्गदर्शन करण्यासाठी श्री सुरेश कबाडे यांचा आपल्या सगळ्यांना परिचय करून देतो. शेतीनिष्ठ शेतकरी श्री सुरेश कबाडे, राहणार कारंदवाडी, तालुका वाळवा, जिल्हा सांगली, हे महाराष्ट्र शासनाचा शेतीनिष्ठ पुरस्कार विजेते शेतकरी आहेत. आणि एवढंच नाही तर गेल्या 15 ते 20 वर्षापासून सातत्याने आपल्या शेतामध्ये एकरी 100 टनापेक्षा जास्त उत्पादन ते सातत्याने काढतात आहे. असं एका अर्थाने किंबहुना विक्रम त्यांनी प्रस्थापित केला. आणि म्हणूनच मी उगाशी म्हणालो
की ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे महाराष्ट्रातील एका अर्थाने ते रोल मॉडेल आहेत. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा 2007-08 या वर्षीचा ऊस भूषण पुरस्कार सुद्धा सुरेश अण्णांना मिळालेला आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाचा 2017-18चा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्काराने देखील सुरेश अण्णा कबाडे सन्मानित झालेले आहेत. आपल्या सगळ्यांसाठी आनंदाची आणि भाग्याची गोष्ट आहे की आपल्या करता प्रत्यक्ष आपल्या शेतामध्ये काम करून, कष्ट करून, वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा अवलंब करून अशा प्रकारचं विक्रमी उत्पादन घेणारे शेतकरी एका अर्थाने आपल्या सगळ्यांसमोर या ठिकाणी मार्गदर्शनासाठी उपस्थित आहेत. त्यानंतर ऊसामध्ये जो आपण प्रामुख्याने दुसरा भाग बघतो की ऊसावर येणारे रोग किंवा किडी यांचं सुद्धा व्यवस्थापन हे तितकंच महत्वाचं असतं या सगळ्या आधुनिक व्यवस्थापनाच्या प्रक्रियेमध्ये. आणि म्हणून याही विषयावर आपल्यापर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी सगळ्या प्रकारची एक प्रकारचं मार्गदर्शन या ठिकाणी ठेवण्यासाठी डॉक्टर अंकुश चोरमुले हे या ठिकाणी उपस्थित आहेत. डॉक्टर अंकुश चोरमुले हे मागील 6 वर्षांपासून एकात्मिक कीड व्यवस्थापन या क्षेत्रात युवा तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी कृषी महाविद्यालय कोल्हापूर या ठिकाणाहून पदव्युत्तर आणि त्यानंतर महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या ठिकाणावरून इथून कीटकशास्त्र या विषयामध्ये आचार्य पदवी प्राप्त केलेली आहे. त्यांचे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर जवळपास 15 शोध निबंध, 2 पुस्तक आणि 150च्या वर मराठी लेख प्रकाशित झालेले आहेत. डॉक्टर अंकुश चोरमुलेंबद्दल कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय संशोधन कामगिरीसाठी त्यांना विविध संस्थांकडून युवा संशोधक, उत्कृष्ट लेखक, कृषी रत्न या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी सोशल मीडियाचा एका अर्थाने क्रांतिकारी उपयोग करून होय आम्ही शेतकरी या समूहामार्फत व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल, टेलिग्राम असेल, युट्यूबद्वारे जवळपास 7 लाख शेतकरी जोडलेले आहेत. असे 2 दिग्गज ऊस उत्पादन प्रक्रियेतील ऊस क्षेत्रात काम करणारे एका अर्थाने शेतकरी कार्यकर्ते आपल्या सगळ्यांसमोर या ठिकाणी उपस्थित आहे. मी सुरेश अण्णांना या ठिकाणी विनंती करतो की त्यांनी आपल्या मार्गदर्शनाला सुरुवात करावी. धन्यवाद. ॲग्रोव्हिजन फाउंडेशन आयोजित आभासी कार्यशाळामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. माननीय नितीनजी गडकरी यांच्या पुढाकाराने मानस उद्योग समूहाचे 3 कारखाने आज विदर्भामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. तसेच आज बरेचसे चांगले शेतकरी सुद्धा आज ह्या भागामध्ये उत्पादन घेत आहेत. तर आजचा आपला जो विषय आहे तो आधुनिक पीक व्यवस्थापन, याबद्दल मी थोडक्यात जे काय माझे अनुभव आहेत ते तुमच्याशी शेअर करणार आहे. मी शेतीनिष्ठ शेतकरी श्री सुरेश अप्पासू कबाडे, राहणार कारंदवाडी, तालुका वाळवा, जिल्हा सांगली. शेतकरी मित्रांनो, गेली 15 वर्ष सातत्याने मी प्रत्येक वर्षी एकरी 100 टनाच्या वरती उत्पादन काढत आहे. ते एखाद्या वर्षी न काढता प्रत्येक वर्षी जितकं क्षेत्र असेल तेवढ्या क्षेत्रावरती आपण 100 टनाचं उत्पादन काढत आहे. उदाहरणार्थ द्यायचं झालं तर 4 एकरमध्ये 400 टन असेल किंवा 15 एकरमध्ये 1500 टन असेल. आता गेल्याच वर्षी माझं 9 एकरमध्ये 992 टन उत्पादन निघालेलं आहे. तर आपण एखाद्या क्षेत्रावरती उत्पादन न काढता सातत्यानं आपलं जितकं क्षेत्र असेल तेवढ्या संपूर्ण क्षेत्रावरती आपण उत्पादन काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि यासाठी गेले 15-20 वर्षे जे आम्हाला ऊस शेतीमध्ये अनुभव आलेले आहेत त्याच्यामध्ये प्रत्येक वर्षी सुधारणा होत प्रत्येक वर्षी सातत्याने उत्पादनामध्ये वाढ होत आहे. गेल्याच वर्षी माझा जवळजवळ 7x1.5 या अंतरावरती एकरी 130 टनापर्यंत मला उत्पादन मिळालेलं आहे. आणि त्याचबरोबर ह्या 2-3 वर्षामध्ये, ह्या 4 वर्षामध्ये खोडवा पिकामध्ये सुद्धा आपण एकरी 100 टनाच्या वरती उत्पादन घेत आहे. गेल्या वर्षी 4.5x7.5 फूट ह्या पद्धतीमध्ये खोडवा पिकाचं मी 3.5 एकर क्षेत्रामध्ये सरासरी एकरी 112 टनाचं उत्पादन काढलेलं आहे. तर मित्रांनो, 100 टन जर उत्पादन आपल्याला काढायचं असेल तर सर्वात महत्वाचं म्हणजे आपण पाचट पेटवायचं नाही. कारण गेली 15 वर्षे झाली मी पाचट पेटवलेलं नाही. आणि त्यामुळं आज माझ्या जमिनीचा जो ऑर्गॅनिक कार्बन आहे तर जवळजवळ अविश्वसनीय असा जवळजवळ 2 पॉईंट पर्यंत गेलेला आहे, जो पूर्वी 0.33 पर्यंत होता. त्याच जमिनीमध्ये प्रत्येक वर्षी सातत्यानं उत्पादन घेऊन सुद्धा मी प्रत्येक वर्षी एकरी 100 टनाच्या वरती उत्पादन घेत आहे. तर त्यात सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे आपण पाचट पेटवत नाही. तर कृपया पाचट पेटवू नये. आपणाला जमिनीत जो ऑर्गॅनिक कार्बन म्हणतो, ज्याला आपल्या जमिनीचा आपण सेंद्रिय कर्ब किंवा जमिनीचा आत्मा म्हणतो, तो ऑर्गॅनिक कार्बन
वाढल्याशिवाय आपलं उत्पादन हे वाढू शकत नाही. आणि विशेषतः मराठवाडा असेल किंवा या विदर्भ भागामध्ये असेल, बरेचसे शेतकरी हे पाचट ठेवत नाहीत. तर मित्रांनो, पाचट पहिल्यांदा आपण ठेवायला शिकलं पाहिजे. आपणाला उत्पादन काढत असताना जमिनीची ताकद सुद्धा ठेवून आपणाला उत्पादन काढायचं आहे. तर आज मी एकरी 100 टनाच्या वरती उत्पादन काढून सुद्धा माझ्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब 2 पर्यंत गेलेला आहे. तर त्याचं सर्वात महत्वाचं म्हणजे आपण पाचवट पेटवत नाही. तर कृपया पाचट कुणी आपण पेटवलं नसलं पाहिजे. आणि आणखीन एक सर्वात महत्वाचं म्हणजे आपण पीक फेरपालट केलं पाहिजे. पूर्वीच्या काळामध्ये आमचं सातत्यानं ऊस काढून ऊस असायचं आणि विश्रांती हा प्रकार नव्हता. जवळजवळ आमच्या भागामध्ये 1965 साली कारखाने चालू झाले आणि आज जवळजवळ 55 वर्ष झालेले आहेत. आपण प्रत्येक म्हणजे जमिनीला विश्रांती नाही, जवळजवळ 55 वर्ष झाली शेतकरी ऊस काढून ऊस करत आहेत. तर आपल्याला सर्वात महत्वाचं आणखीन एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की आपल्याला ऊसाचं उत्पादन जर चांगलं काढायचं असेल तर आपण पीक फेरपालट सुद्धा केलं पाहिजे. उदाहरणार्थ त्यामाग तुम्ही ह्या विदर्भमध्ये तुमच्या सोयाबीन तर करतातच, तर सोयाबीन पीक आपण घेऊ शकता. आणि सोयाबीन पीक घेतल्यानंतर सुरू लागण करायचं असेल तर आपण सोयाबीनच्या बेवडमध्ये अतिशय चांगला ऊस येतो. त्याचबरोबर केळी असतील, हळद असतील, वैयक्तिक मी जे एक पॅटर्न तयार केलेला आहे पीक फेरपालटसाठी. तर 2 पिकं घेतली गेल्यानंतर एक पीक केळीचं किंवा हळदीचं हे आलटून पालटून मी पिकं घेतो. तर त्या पिकामध्ये काय होतं की आपणाला जे ऊसाचं उत्पादन आहे ते विक्रमी उत्पादन आपण काढू शकतो. केळीचं बेवड असेल किंवा हळदीचा बेवड असेल. आता गेल्या वर्षी जे आपला 130 टन उत्पादन निघाला 7x1.5 अंतरावरती, तर आपण ते केळीच्या बेवडमध्ये घेतलेलं आहे. त्यामुळे बेवड तुम्ही कुठलं घेता हे सुद्धा अतिशय महत्वाचं आहे. आणि बेवड घेत असताना सुद्धा आपण ज्यावेळी ऊस बंद करतो जे नगदी पीक, किमान बेवडची निवड करत असताना किमान त्याच्या एवढे पैसे त्याच्यामध्ये झाले पाहिजेत. तर त्या अनुषंगानं मला केळीची किंवा हळदीची ही पिकं चांगली वाटतात. म्हणजे किमान ऊसा एवढे पैसे होतात आपणाला आणि आपणाला आर्थिक अडचण जाणवत नाही आणि त्याच्यामध्ये आपण ऊसाचं उत्पादन अतिशय चांगल्या पद्धतीनं काढू शकतो. तसेच मशागत सुद्धा तितकीच महत्वाची आहे. आता बऱ्याचदा शेतकरी आपण बघतो की एखादीच नांगरट करतात, तर ते बरोबर नाही. आपण कमीत कमी 2 नांगरट उभी आडवी केली पाहिजे. आता आमची जी नांगरट करण्याची पद्धत आहे तर 1-2 नांगरटी अतिशय चांगली करतो. तर पहिली नांगरट करत असताना आपण अतिशय खोल सिंगल जी पलटी फाळ असते त्या पलटी फाळाच्या साहाय्याने आपण पहिली नांगरट खोल करायची. आणि खोल करत असताना जितकी खोलीवर जाईल तितकं चांगलं असतं. कारण आपण जमिनीला विश्रांती देत नाही. 20-20 वर्ष झालं फेरपालट हा प्रकार माहित नाही. त्यामुळे खालचा जो हार्ड पॅन आहे तो खालचा जो तळे आहे ते एकदम हार्ड पॅन झालेलं असतं. आणि ज्यावेळी आपण त्याच्यामध्ये ऊसाचं पीक घेतो त्यावेळी त्याचा निचरा चांगल्या पद्धतीनं होत नसतो. त्यामुळं जे मशागत आहे ते मशागत आपण अतिशय चांगलं करणं गरजेचं आहे. तर त्याच्यासाठी किमान 2 नांगरटी आपण केले पाहिजेत. बरेचसे शेतकरी असे आहेत की एखादी नांगरट करतात ते पण व्यवस्थित करत नाहीत आणि त्यामुळं आपल्या मनासारखी मशागत होत नाही. लक्षात ठेवा, चांगल्या उत्पादनाचे फाउंडेशन जे आपण म्हणतो तर ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. आपली मशागत चांगलं होणं अतिशय गरजेचं आहे. तर कमीत कमी 2 नांगरट आपण करायची. पहिली नांगरट केल्यानंतर साधारण 1 महिनाभर आपण जमीन तापवायची आणि तापल्यानंतर परत दुसरी नांगरट करायची. आणि ते करत असताना उभी आडवी नांगरट करा. म्हणजे एक वेळ पूर्व पश्चिम केला तर दुसऱ्या वेळी दक्षिण उत्तर करा. समजा तुमच्या रानाची लांबी जास्त असेल तर तिथं आपण उभी आडवी नांगरट करू शकत नाही. किमान तिथं आपण उभी आडवी न करता किमान 2 वेळा तरी चांगली मशागत केली पाहिजे. वैयक्तिक ज्यावेळी मी माझ्या जमिनीमध्ये मशागत करत असतो, मशागत केल्यानंतर ज्यावेळी सऱ्या वगैरे सोडायच्या असतात त्यावेळी आमच्या शेतामध्ये तुम्ही येऊन पाहिला तर अक्षरशः इतकी मशागत झालेली असते की चालत असताना माझे पाय भरून येत असतात आणि आपण एखाद्या गालीच्या वर चालल्यासारखं एक फिलिंग येत असतं. तर त्यावेळी आपण समजायचं की मशागत ही अतिशय चांगली झालेली आहे. तसेच हिरवळीच्या खताचा सुद्धा आपण वापर केला पाहिजे. वैयक्तिक आम्ही जे आमच्याकडे आडसाली ऊस जास्त करतो आम्ही, तर ते करत असताना आम्ही साधारण मेच्या पहिल्या आठवड्यामध्ये 4.5 फूट 5 फूट या अंतरावरती सऱ्या सोडतो
आणि त्याच्यामध्ये हिरवळीच्या खतासाठी ढेंच्या हे पीक घेतो. तर ढेंच्या हे पीक साधारण 45 दिवसामध्ये हे पीक पक्व होत असतं. तर साधारण एक 3 ते 4 पाण्यामध्ये कंप्लीट हे पीक निघत असतं आणि 45व्या दिवशी साधारण त्याला फुलं यायला सुरुवात होतात. आणि आपण ज्यावेळी फुलं येतात त्यावेळी तुम्ही जर ते उपटून पाहिला तर खाली त्याला नत्राच्या गाठी दिसतात. आपणाला सेंद्रिय स्वरूपातला नत्र मिळत असतो. तर एकरी जवळजवळ आपणाला 35 किलो नत्र त्याच्यामधून मिळत असतं. आणि जमिनीची जलसंधारण शक्ती असेल किंवा इतर जे जीवाणूची वाढ असेल, उपयुक्त जीवाणूची, आत हवा खेळती राहते. त्यामुळे ढेंच्या सारखे हिरवळ पीक सुद्धा आपण करणं गरजेचं आहे. की ढेंच्या असेल किंवा पाचट ठेवणं असेल, ह्याच्यामुळे काय होतं की आपला ऑर्गॅनिक कार्बन हा अतिशय चांगला वाढत असतो. मग ढेंच्या निघाल्यानंतर मग आम्ही त्या जमिनीमध्ये नंतर मग ऊसाचं पीक घेतो. तर ऊसाचं पीक घेत असताना कमीत कमी 4.5 ते 5 फुट अंतरावरती करतो. तुम्हाला जर उत्पादन जर चांगलं काढायचं असेल मित्रांनो, तर कमीत कमी आपण सरीतलं अंतर 4.5 ते 5 फूट आपण ठेवलं पाहिजे. कारण माझा अनुभव सांगायचा झाला तर पहिल्यांदा ज्यावेळी मला 100 टनाचं उत्पादन निघालं हे 4.5 फुटावरती निघालं. आणि पूर्वी ज्यावेळी आम्ही 3.5 फूट अंतरावरती किंवा सरीवरती ज्यावेळी ऊसाची लागण करायचो, आता जे आम्ही एनपीके वापरतो त्याच्या डबल एनपीके सुद्धा मी वापरून बघितलंय, परंतु मला 70 टनाच्या वरती उत्पादन निघालं नाही. परंतु ज्यावेळी पहिल्यांदा मी 4.5 फुटावरती आडसाली लावण केलं तर पहिल्याच वर्षी 2005 साला पहिल्याच वर्षी मला 13 एकरचं टोटल सरासरी 107 ते 108 टनाने बसले. आणि तिथून आजपर्यंत जितकं क्षेत्र असेल हे सगळे आपण सातत्यानं 100 टनाच्या वरती काढत आहोत. तर आज आपण सरीतलं अंतर 4.5 वरून 5 फूट केलं, 5 फुटावरून 6 फूट केलं, 7 फुटावर जाऊन सुद्धा माझं 100 टनाच्या वरती उत्पादन निघत आहे. तर पहिल्यांदा आपणाला हे लक्षात ठेवलं पाहिजे की उत्पादन जर जास्त काढायचं असेल तर आपलं सरीतलं अंतर हे कमीत कमी तुम्ही 4.5 फुटावरती ठेवलं पाहिजे. समजा आज मी 3.5 फुटावरती परत रिटर्न गेलो आणि आज जे काही मी ऊसासाठी एक पॅटर्न तयार केलेला आहे 100 टनाचा, ते संपूर्ण वापरून सुद्धा मी 100 टनावरती जाऊ शकणार नाही. तर सगळ्यात हा सुद्धा एक महत्वाचा पॉइंट आहे की आपण सरीतलं अंतर किमान 4.5 फूट ठेवलं पाहिजे. आता हे करत असताना आणखीन एक महत्वाचं गोष्ट अशी आहे की बेनेमाळा आपण स्वतः केलं पाहिजे. बरेचसे शेतकरी स्वतःचा बेनेमाळा करत नाहीत. अगदी क्वचित काही शेतकरी जे जागृत आहेत ऊस उत्पादन चांगलं काढण्यासाठी, ते शेतकरी एकरी म्हणजे स्वतःचा बेनेमाळा करतात. मित्रांनो, बेनेमाळा जर चांगला असेल तर आपण एकरी 35 टनापर्यंत उत्पादन काढू शकतो. माझे एक मित्र आहेत, त्यांनी अतिशय जातीवंत चांगला शेतकरी आहेत ते. तर एक वर्षी त्यांनी 10 एकर क्षेत्रामध्ये चांगलं बियाणं लावून आडसाली लावण केलेलं होतं. आणि 10 एकर क्षेत्रामध्ये त्यांचं उत्पादन टोटल 10 एकराचं एकरी 101 टनानं उत्पादन निघालं. म्हणजे 10 एकर मध्ये 1010 टन ऊसाचं उत्पादन त्यांचं निघालेलं होतं. आणि त्याच जमिनीमध्ये नंतर खोडवा त्यांचा 65 ते 70 टनापर्यंत आला. आणि त्याच जमिनीमध्ये नंतर त्यांनी दुसरे बियाणं आणलं थोड्या हलक्या क्वालिटीचं. आणि ज्या जमिनीमध्ये एकरी 101 टनाचं उत्पादन निघालं होतं त्याच जमिनीमध्ये ते 65 टनावरती परत रिटर्न आले. म्हणजे उत्पादनाचा म्हणजे बेनेमाळ्याचा रोल किती महत्वाचा आहे पहा. तर सर्वात महत्वाचं तुम्ही बियाणं चांगलं वापरा. बियाणं चांगलं वापरलं तर ते आम्हाला अनुभवच मिळाला की एकरी 35 टनापर्यंत त्यांचं उत्पादनामध्ये वाढ आलं. आणि नंतर ज्यावेळी बियाणं त्यांनी खराब वापरलं त्यावेळी 35 टन रिव्हर्स आले. आणि जिथं चांगल्या बियाण्यामध्ये खोडवा त्यांचा 70-75 टनापर्यंत गेलेला होता, त्याच प्लॉटमध्ये खोडवा त्यांचा 40-45 टनापर्यंत गेला. म्हणजे लागण आणि खोडव्याचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर त्यांचं नुकसान भरपूर प्रमाणात झालं. तर सगळ्यात आपण बियाणं आपण स्वतः केलं पाहिजे, आपला स्वतःचा बेनेमाळा केला पाहिजे. आणि त्यासाठी आपल्या भागामध्ये एखादा चांगला शेतकरी असतो, जातीवंत शेतकरी असतो, त्या शेतकऱ्याच्या प्लॉट मधला तुम्ही बियाणं आणा. फक्त ते आणत असताना तुम्ही नियोजन असं करा की तुम्ही ज्यावेळी लागण करणार आहे त्यावेळी बरोबर तो 10 महिन्याचा तो बेनेमाळा असावा. समजा आज इथं तुम्ही पुढल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये तुम्ही सोयाबीन काढून लागण करणार असाल तर ह्या वर्षी तुम्ही जानेवारी महिन्यामध्ये तुम्ही तो बेनेमाळा केला पाहिजे. आणि तो करत असताना
जो चांगला आपल्या परिसरातला बेनेमाळा एखाद्या चांगल्या शेतकऱ्याचा, तर त्या प्लॉट मधील तुम्ही ऊस अगदी सिलेक्शन करून टाका, काढा त्याच्यामधले. म्हणजे समजा पुढल्या वर्षी तुमचं जर 5 एकर लागण असेल तर आपल्याला 5 गुंठ बियाणं पुरेसं होतं. तर ह्या वर्षी जानेवारी महिन्यामध्ये मग 5 मुळी ऊस आणायच्या, 15 ऊसाच्या 5 मुळ्या आणल्या की आपल्याला 5 गुंठ बियाणं त्याच्यामध्ये लावण करता येते. तर ते फक्त बियाणं घेत असताना आपण काय करायचं, त्या शेतकऱ्याच्या प्लॉट मधलं बियाणं घेत असताना आपण एकसारखा ऊस तोडायचा नाही त्याच्यामध्ये, तर त्याच्यामधले सिलेक्शन करून घ्यायचं. म्हणजे ज्या बियाण्याची तळातली साईज चांगली असावी, पेरं लांब लचक असावेत आणि जाडे अतिशय चांगलं असावं, आणि तो निवडत असताना सुद्धा ज्या ऊसाच्या बेटामध्ये ऊसाची संख्या जास्त आहे त्या ऊसाच्या बेटामधला तो ऊस आपण सिलेक्शन करून घ्यायचा. ह्यानं फायदा काय होतो, तुम्ही चांगले जाड ऊस सिलेक्शन केल्यामुळं येणारा सगळा जो कोंब उगून येणारा असतो तो ठसठशीत आणि चांगल्या जाडीचा आपणाला ऊस मिळत असतो. तसेच जे आता अलीकडल्या काळामध्ये जे गवताळवाढीची समस्या आहे तो बऱ्यापैकी त्यानं कमी होतं. आता माझ्या प्लॉटमध्ये आला तर माझा खोडवा ऊस असेल किंवा लागण असेल त्याच्यामध्ये तुम्हाला गवताळवाढी दिसणारच नाही. म्हणजे तुम्हाला शोधावं लागल. पण बाहेर जी आम्ही परिस्थिती बघतो बियाणं चांगलं न वापरल्यामुळं, जवळजवळ आता गेल्या 15-3 आठवड्यामागे ज्यावेळी आम्ही पुणे दौऱ्यामध्ये गेलो होतो तर अक्षरशः लागण तुटल्यानंतर खोडव्या पिकाची परिस्थिती बघितली तर जवळजवळ काही काही ठिकाणी 80-90% तिथं ग्राशी शूट म्हणजे गवताळ वाढ ज्याला म्हणतो ते झालेलं होतं. तर बेनेमाळा हा करणे गरजेचंच आहे. बेनेमाळा केला तर तुमचं गवताळ वाढीचं प्रमाण कमी होईल, उत्पादन चांगलं 35% तुमचं वाढणार पूर्वीपेक्षा. फक्त हे करत असताना आणखीन एक महत्वाचं काय, तो जो बेनेमाळ्याचं आपण नियोजन करणार आहे ते करत असताना जे विद्यापीठाची जी शिफारस आहे त्याला म्हणजे जवळजवळ 9व्या महिन्यापर्यंत नत्राचे डोसेस त्याला द्यावे लागतात. तर ऍक्युरेट आपण तंतोतंत त्याचं पालन करायचं. आणि ते केल्यानंतर ज्यावेळी तुम्ही लागण करणार आहे त्यावेळी तुम्हाला ऊस तोडत असताना असं लक्षात येईल की अतिशय चांगल्या क्वालिटीचं जातीवंत तुम्ही बियाणं तयार केलेलं आहेत, जे जगाच्या पाठीवर कुठेही मिळणार नाही. तर बेनेमाळा केला की अतिशय चांगला फायदा होत असतो. आणि हा एक बेनेमाळ्याचा विषय झाला. त्यानंतर ज्यावेळी आपण मग ते बियाणं तोडत असतो त्यावेळी 9व्या महिन्यापर्यंत त्याला नत्राचे डोसेस दिल्यामुळं त्याच्यामध्ये पाहिला तर त्याचे जे डोळे आहेत डोळे एकदम फुगीर झालेले असतात आणि अतिशय जातीवंत बियाणं झालेलं असतं. संतांनी म्हणलेलंच आहे की शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. तर जवळजवळ 350-400 वर्षामागं संत तुकाराम महाराजांनी आपल्याला सांगितलेलं आहे, पण अजून सुद्धा आपण ते समजून घेत नाही. तर 350 वर्षामागे ज्या संतांनी सांगितलेलं आहे त्याचं कुठं तर आपणाला आज आचरणामध्ये आणायची गरज आहे, जर आपणाला उत्पादन जर चांगलं काढायचं असेल तर. आणि त्यानंतर मग ते जे बियाणं असतं ते बियाणं मग आम्ही लागणीला सुरुवात करत असतो. आता लागणीला सुरुवात करत असताना जवळजवळ 4.5-5 फूट हे अंतर असतं आमचं सरीतलं कमीत कमी. फक्त हे करत असताना आम्ही काय करतो, लागण करत असताना मार्किंग करून लागण करतो. पहिल्यांदा मी ज्यावेळी 2000 साली 3.5 फुटावर पहिल्यांदा एक डोळा लागण केली होती त्यावेळी सुद्धा मी मार्किंग करून लावण केलेली होती. म्हणजे 3.5 बाय 2 फुटावरती करेक्ट मार्किंग केलेलं होतं. तर लागण करत असताना सुद्धा आपण अंदाजे डोळे मांडत जायचं नाही, तर ते मार्किंग करायचं. उदाहरणार्थ समजा 5 बाय 2 ह्या फुटावरती तुम्ही जर मार्किंग करून लावण केला तर आपणाला असं लक्षात येतं की 5 बाय 2 ह्या अंतरावरती आपण लावण केल्यामुळं एका एकरामध्ये डोळ्याची संख्या किती आहे आणि त्या अनुषंगानं आपणाला जे एकरी 43,000 ऊसाची संख्या पाहिजे ते एका बेटामध्ये किती ऊस ठेवायचं हे जर करेक्ट नियोजन आपल्याला करता येत असतं. पण दुर्दैवानं आम्ही बघतो की काही ठराविक शेतकरी सोडले तर मार्किंग करून लावण करणे ही पद्धतच अजून कोणाला माहित नाही. मी गेले 20 वर्ष ह्या पद्धतीने करतोय. आता काही शेतकरी त्याच्यामध्ये जागृत होत आहेत. तर मार्किंग करून लागण करणे ही अतिशय काळाची गरज आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे आपणाला बियाण्याची बचत होते. आता उदाहरणार्थ द्यायचं झालं तर समजा 5 बाय 2 या अंतरावरती ज्यावेळी मी ऊसाची लावण करत असतो
तर मला 15 ऊसाच्या 20 मुळ्यामध्ये 1 एकराची लागण होत असते. म्हणजे बियाण्याची बचत किती होते पहा. पूर्वी आम्ही एकरी ज्यावेळी जुनाट पद्धतीने आम्ही ऊसाची शेती करायचो, 125, 150 मुळे एका एकरासाठी आम्ही वापरत होतो. परंतु आज करेक्ट अंतरावरती आणि सरीतलं अंतर वाढल्यामुळं जिथं 150 मुळे आम्ही बियाणं वापरत होतो, 125 मुळे वापरत होतो, तिथं आता फक्त 15 ऊसाच्या 20 मुळीमध्ये 1 एकर लागण करून आम्ही 100 टनाच्या वरती उत्पादन घेत आहोत. तर लागण करत असताना मित्रांनो, तुम्ही मार्किंग करून लावण करा. तसेच बीज प्रक्रिया सुद्धा करणे तेवढंच गरजेचं आहे. आता बीज प्रक्रिया करत असताना क्लोरो आणि कार्बेंडाजिम याचा ह्याच्यामध्ये आपल्याला बीज प्रक्रिया करायची आहे. तर क्लोरोचे जे आपण वापरणार आहोत तो 50% न वापरता, 50% जे क्लोरो मिळतं ते न वापरता 20% असलेलं क्लोरो आपण वापरायचं. ज्यादा जर हार्ड तुम्ही जर वापरला तर काही वेळा त्या डोळ्याच्या उगणीवरती त्याचा इफेक्ट होत असतो. हे आमच्या लक्षात आल्यानंतर अलीकडल्या काळात आम्ही जे कीटकनाशक वापरतो त्याच्यामध्ये क्लोरो 20% वाला क्लोरो वापरतो. ते साधारण 1 लिटरला 2 मिली आणि त्याच्याबरोबर कार्बनडायझिम जे आहे ते 1 लिटरला 2 ग्रॅम ह्या पद्धतीनं त्याचं एकत्रित मिश्रण करून त्याच्यामध्ये मग ती बियाणं आपण एक 10 ते 15 मिनिटं त्याच्यामध्ये बुडवून ठेवतो आणि नंतर मग ते लागणी सुरुवात करतो. जर आपण चांगलं जर बीज प्रक्रिया जर केलो तर तुमचं कांडी किडा असेल किंवा बुरशी रोग असेल ह्याचा वेळीच अटकाव होत असतो. आणि मग लागण करत असताना जे आपल्या खतं देण्याच्या ज्या पद्धती आहेत त्या सुद्धा आपण सगळे मातीआड करून टाकत असतो. आता माझ्या आडसाली ऊसाला एकूण मी 7 डोसेस देतो. त्याच्यामध्ये 6 रासायनिक खतांचे आणि 1 मायक्रो न्यूट्रन्सचे. तर हे सगळे खते मी मातीआड देतो. तर खते देत असताना सुद्धा पूर्वीचे ज्या पद्धती आहेत आपल्या की पाठीत खत भरायचं आणि विस्कटून द्यायचं, तर तसं आपण केलं नसलं पाहिजे. प्रत्येक त्याचा कण अन कण हा ऊसाच्या मुळापर्यंत गेला पाहिजे, मातीआड झाला पाहिजे. जशी आई आपल्या मुलाला खाना चारवते त्या पद्धतीनं आपण केलं पाहिजे. तर त्यासाठी खत जे देतो आपण तर हे फेकून देण्याच्या ज्या पद्धती आहेत ह्या सगळ्या आपण बंद केल्या पाहिजेत आणि ह्या सगळ्या आपण मातीआड केल्या पाहिजेत. आता लागण करता असताना साधारण ज्यावेळी आम्ही लागण करतो त्यावेळी एकरी 2 पोती DAP लागण करत असताना बेसल डोस देत असतो. आता बेसल डोस देत असताना जून महिन्यामध्ये आमचे लागणी होत असतात आडसाली ऊसाची. तर ते आम्ही मध्य सेंटरला न करता पाऊस असल्यामुळं सरीच्या एका बगलेला चळ मारून खत देत असतो. आता चळ मारून खत देत असताना सुद्धा सरीच्या ज्या साईडला सूर्यप्रकाश जास्त असतो त्याच्या एका बगलेला आम्ही लागण करतो. कारण काय होतं, ज्यावेळी तुम्ही मध्य सेंटरला लागण करता आणि पावसाळ्याचा दिवस असता आडसाली ऊसाला, तर त्यावेळी पाऊस इतका माततो की काही वेळा मध्य सेंटरला लागण केलेले हे फेल जाऊ शकतात. त्यामुळे लागण करत असताना आपण एका साईडला करायचं आणि ते करत असताना सुद्धा पूर्व पश्चिम सरी असेल तर दक्षिण बाजूला, उत्तर बाजूला आणि दक्षिण उत्तर सरी असेल तर पश्चिम बाजूला आपण एक बगली लागण करायची. म्हणजे त्या बाजूला सूर्यप्रकाश हा जास्त पडत असतो. आणि मग हे लागण वगैरे करत असताना एक डोळा पद्धतीनं लागण करतो. आता एक डोळा पद्धत करत असताना सुद्धा ते जे ऊस कट करायचं असतं त्याच्यासाठी जो कोयता आपण वापरतो तो अतिशय धारदार असावा लागतो. कोयता जर धारदार असेल तर जे कटिंग करायचं काम आपल्याला करायचं असतं ते अतिशय सुपेरियर पद्धतीने आपण करत असतो. त्यासाठी आम्ही काय करतो, जो कोयता असतो तो चांगला त्याला म्हणजे चांगला धारदार असा कोयता आम्ही निवडतो त्यासाठी. आणि ते बियाणं तोडत असताना सुद्धा खाली जो ठोकळा असतो तो ठोकळा सुद्धा हलणारा नसावा. कारण एक डोळ्याची लागण करत असताना किंवा जे बियाणं आपण तोडत असतो ते तोडत असताना त्याचं एक शास्त्र आहे की एक डोळ्याची लागण करताना प्रत्येक डोळ्याच्या वरच्या बाजूला 1 इंच अंतरावरती डोळे कट करायचे असतात आणि खालची बाजू जास्त सोडायची असते. म्हणजे ऊस उगवून येत असताना किंवा खालून अनांश त्याला वरती जात असतो. त्यामुळं
प्रत्येक डोळ्याच्या वरती 1 इंच अंतरावरती तो डोळा आपल्याला कट करावा लागतो. तर त्यासाठी कोयता हा धारदार असावा लागतो. कोयता जर धारदार नसेल आणि तुम्ही ज्यावेळी डोळाच्या वरती 1 इंच अंतरावरती कट करता कोयत्याने, तर त्यावेळी आडवी चीर जाऊन तो ऊस खराब होण्याचा संभव असतो. त्या डोळ्यावरती चीर जाऊ शकते. तर ह्या किरकोळ गोष्टी आहेत, परंतु त्याचा अवलंब करणं हे अतिशय गरजेचं असतं. आणि त्यानंतर मग साधारण मग लागण वगैरे झाल्यानंतर मग तणनाशकासाठी आम्ही तणनाशकाचा वापर करतो. आता वैयक्तिक मी 1993 सालापासून तणनाशकाचा वापर करतो. पूर्वी ज्यावेळी आम्ही तणनाशकाचा वापर करत नव्हतो, तर त्यावेळी अक्षरशः इतके मजूर लागायचे की 12 महिने आमच्या शेतामध्ये हे मजूर असायचे. म्हणजे एखाद्या दिवशी जर पाऊस असेल तर त्या दिवशी तेवढे ते मजूर नसायचे, अन्यथा 12 महिने आपल्या शेतामध्ये मजूर असायचे. परंतु 93 सालापासून म्हणजे जवळजवळ आता 28 वर्ष झाले मी तणनाशकाचा वापर करतोय. आणि तणनाशकाचा वापर केल्यामुळं महत्वाचं माझं जे शेतातलं काम आहे ते कामच मला कमी होतं. म्हणजे आपल्या शेतीमध्ये कुठल्याही पिकामध्ये बघा, सगळ्यात वेळ खाऊ काम जे आहे ते तणनाशकाचं आहे. म्हणजे खुरपणीचं आहे. आपण जर खुरपण जर जास्त वेळ खाऊ काम जे आहे ते खुरपणीचं असतं. त्यामुळं तणनाशकाचा वापर केल्यामुळं आपणाला वेळ भरपूर मिळतो आणि मग मात्या डोसेस टाकणे असतील, इतर ज्या गोष्टी आहेत तो आपण वेळच्या वेळी करू शकतो. तर तणनाशक लागण केल्यानंतर 3ऱ्या दिवशी तणनाशकाची फवारणी आम्ही घेतो. आता तणनाशकाची फवारणी घेत असताना आपणाला उलट चालत जाऊन आपणाला स्प्रे करावं लागतं. कारण ज्यावेळी आपण फवारणी करत असतो, बरेचसे शेतकरी असं सरळ पुढे स्प्रे करत जात असतात. त्यामुळे काय होतं, जिथं जिथं आपण स्प्रे जमिनीवरती कोटिंग पडलेलं असतं, आपण सरळ चालत स्प्रे केल्यामुळं ते कोटिंग फुटतं त्या ठिकाणचं आणि परत त्याच्यामध्ये तण येत असतं. त्यामुळं तणनाशकाचं स्प्रे करत असताना आपण उलटा रिव्हर्स मागं चालत स्प्रे करायचं. आता 27 वर्ष झालं मी तणनाशकाचं स्प्रे करून सुद्धा आज माझी जमीन अजिबात खराब झालेली नाही. कारण मी पाचट ठेवतो, हिरवळीच्या खताचा वापर करतो. तर त्यामुळं आज ही माझी जमीन अतिशय चांगल्या पद्धतीनं पिकत आहे. त्यानंतर मग लागण करतानाच आपण दुसऱ्या बाजूला साधारण 300 डोळे आपण तुटाळीसाठी एक्स्ट्रा ठेवत असतो. कारण ज्यावेळी आपण एक डोळा लागण करत असतो 1.5 फुटावर 2 फुटावर, त्यातला एक डोळा जरी फेल गेला तर त्या 2 डोळ्यामध्ये अंतर 1.5 फूट सरी असेल तर 3 फुटाचं अंतर राहत असतं, गॅप राहत असतं. 2 फुटाचे वर केला असेल तर जवळजवळ 4 फुटाची गॅप पडत असते. त्यामुळे आम्ही काय करतो, लागण करत असताना जवळजवळ 300 ते 400 डोळे एका साईडला तुटाळीसाठी ठेवत असतो, म्हणजे गॅप्स फिलिंगसाठी. आणि मग 1 महिना झाल्यानंतर संपूर्ण प्लॉटचं निरीक्षण करतो आम्ही आणि जिथे जिथे गॅप्स पडले असतील त्या ठिकाणी जे आपण एक्स्ट्रा लावलेले डोळे आहेत ते परत त्या ठिकाणी भरतो आणि त्यामुळे संपूर्ण प्लॉट हा आपला तुटाळ विरहित होत असतो. आणि त्यानंतर मग संपूर्ण गॅप्स फिलिंग केल्यानंतर 30 दिवसांनी मग आपण दुसरा हप्ता देत असतो. आता तो दुसरा हप्ता देत असताना एकरी 1 युरिया, 1 अमोनियम सल्फेट आणि 1 पोटॅश देतो. आणि आता हे खत देत असताना ज्या बगलेला आपण लागण केले त्याच्या तिथून 6 इंच अंतरावरती आपण परत कुदळीच्या साहाय्याने परत चळ मारतो, त्याच्यामध्ये परत ते खत टाकतो आणि परत त्याच्यामध्ये बुजवतो. आता असे टोटल 30 दिवसांमध्ये आपले 2 डोसेस झाले. आणि त्यानंतर 65व्या दिवशी जो आपला सुरुवातीचा कोंब असतो, ज्याला आपण मातृकोंब म्हणतो किंवा मदरशूट म्हणतो, तो परत आम्ही 65व्या दिवशी काढतो. मदरशूट काढल्यामुळं काय होतं की साईडचे जे फुटवे आहेत त्याची एकसारखी वाढ होत असते आणि आपणाला जे एकरी 43,000 संख्या पाहिजे ते जेटा कोंब काढल्याशिवाय, मदरशूट काढल्याशिवाय आपणाला मिळत नाही. त्यामुळे आम्ही 65व्या दिवशी परत जेटा मोडतो आणि जेटा कोंब काढल्यानंतर त्यानंतर परत खत देतो. आता त्यावेळी खत देत असताना आपण एकरी 2 पोती 12-32-16, 1 युरिया, 1 अमोनियम सल्फेट आणि 1 पोटॅश देतो. आणि ते देत असताना 2 डोसेस आपण मातेड करून दिलेत. आता यावेळी काय करतो की 30व्या दिवशी आपण ज्या ठिकाणी चळ मारलेला आहे
त्याच्या आतील बाजूने वरंब्याच्या साईडने परत हे खत टाकतो आणि त्या साईडच्या वरंब्याची माती थोडी थोडी त्या खतावरती बुजवत जातो. म्हणजे खताचे डोस हे सगळे मातीआड झाले आणि जे आपण जेटाकोंब मोडलेला आहे त्याला थोडी थोडी भर लागत जाते. उसाला जशी जशी भर लागत जाईल तशी त्या कोंबांना पण चांगली जाडी येत असते. आणि त्यानंतर 75 ते 80 दिवस झाल्यानंतर परत आम्ही सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर करतो. आता सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर करत असताना एकरी 10 किलो झिंक सल्फेट, 10 किलो फेरस सल्फेट, 25 किलो मॅग्नेशियम सल्फेट, 5 किलो मॅंगनीज, 3 किलो बोरान आणि 10 किलो गंधक हे आपण वापरतो. फक्त हे वापरत असताना आपण हे शेणखताच्या माध्यमातून देत असतो. तर त्यासाठी चांगलं शेणखत जे असतं एकरी 250 किलो शेणखत त्याच्यामध्ये हे मिक्स करून एक 8 दिवस त्याची भट्टी लावतो आपण. आणि नंतर मग आपण ज्या 65व्या दिवशी तुम्ही खताचे डोसेस टाकलेले आहेत त्याच्या दुसऱ्या बाजूला परत आपण हे खतं टाकून परत थोडी थोडी त्या साईडच्या वरंब्याची त्याला थोडी थोडी भर लावत जातो. तर साधारण हे सगळे सुरुवातीपासून आपले डोसे सगळे हे मातीआड झाले. त्यानंतर 105 ते 110 दिवसाने परत पॉवर टिलरच्या साहाय्याने त्याची बांधणी करतो. आता ज्यावेळी तुम्ही 4.5-5 फूट सरीवरती ऊसाची लागण करत असता तर त्यावेळी बैलाच्या साहाय्याने त्याला बांधणी किंवा बाळबांधणी म्हणतो ते व्यवस्थित होत नसते. कारण 2.5 फूट सरी असेल, 3 फूट सरी असेल, 3.5 फूट सरी असेल त्याच्यामध्ये बैलाच्या साहाय्याने बांधणी व्यवस्थित होत असते. परंतु सरीतलं अंतर वाढल्यामुळं जर तुम्ही बैलाच्या साहाय्याने तिथं जर बांधणी करायला गेला तर मध्ये गव्हाण राहत असते. तर आपणाला ते ऊसाचं जे बेट आहे त्या बेटामध्ये त्याची माती जाऊन पडली पाहिजे. तर ते बैलाच्या साहाय्याने शक्य होत नाही. तर त्यावेळी मग आम्ही पॉवर टिलरचा पर्याय निवडतो. ज्यावेळी 4.5 फुटाच्या पुढे आपण ऊसाची लावण करतो. तर बाळ बांधणी करत असताना मग आम्ही परत त्यावेळी खताचा डोसेस देतो साधारण 105 ते 110 दिवसाला. तर त्यावेळी एकरी 2 पोती DAP, 2 युरिया आणि 1 पोटॅश देतो. आणि हे दिल्यानंतर जो वरंबा आहे त्या वरंब्यावरती पॉवर टिलर परत चालवतो. पॉवर टिलर चालवत असताना त्या वरंब्याची माती ही ऊसाच्या बेटामध्ये जाऊन पडत असते आणि ऊसाचे जे बेट आहे त्या बेटामधील जवळजवळ 2-2.5 कांड्या त्याच्यामध्ये बुडत असतात. तर आपणाला जे ऊसाच्या बेटामध्ये माती जी पडते ते बैलाच्या साहाय्याने ऊसाच्या बेटामध्ये माती जाऊ शकत नाही. तर त्यासाठी आपणाला पॉवर टिलर शिवाय पर्याय नाही. त्यामुळे पॉवर टिलरनं बांधणी केली आणि 3-3 जर कांड्या त्याच्यामध्ये बुडल्या तर ऊसाला एक भक्कमपणा येतो आणि ऊस तो सहजासहजी लोळत नाही. त्यामुळे आपणाला पॉवर टिलरच्या साहाय्याने ही बांधणी ही केलीच पाहिजे. आणि त्यानंतर 135 ते 140 दिवसांनी आम्ही नंतर त्याच्यामध्ये रिझर घालतो, ज्याला आम्ही पॉवर टिलरच्या रिझरने भरणे म्हणतो. जसं आपण 2.5 फूट 3 फूट सरीला शेवटी जसं ऊसाची बांधणी करत असताना शेवटी जसं आपण रिझर घालत असतो तशाच पद्धतीचा रिझर त्या पॉवर टिलरला असतो आणि तो 135 ते 140 दिवसाला आपण घालतो. तर त्यावेळी आपण एकरी 1 पोतं युरिया आणि 1 पोतं पोटॅश टाकून परत ते रिझर घालतो. 105 ते 110 दिवसाला काय झालेलं असतं की ज्यावेळी आपण रिव्हर्स मारलेला असतो पॉवर टिलरने तर असा उभा खडा बेड झालेला असतो. तर त्याला आपण साईडला माती लावणे गरजेचे असते. तर त्यासाठी आपण 135 ते 140 दिवसाला परत रिझर घालत असतो. आणि रिझर घातल्यानंतर जो खडा बेड झालेला असतो त्याला खालून थोडी थोडी सपोर्ट त्या मुळीला लागत जातात. त्याने एक भक्कमपणा आणि एक आकार सरीला प्राप्त होत असतो. आता हे सर्व ऊसाची बांधणी वगैरे झाल्यानंतर साधारण 165 ते 170 दिवसाने पाचड काढतो. आता ऊसाच्या उत्पादनामध्ये सगळ्यात आणखीन एक महत्वाचा पॉइंट म्हणजे आपण पाचड काढलं पाहिजे. आणि आम्ही कमीत कमी 2 वेळा पाचड काढतो. काही काही आमच्या भागातले शेतकरी असे आहेत की ते 3-3 वेळा ऊसाची पाचड काढतात. ऊसाची पाचड जर आम्ही नाही काढलं तर कमी 10 ते 15 टन आम्ही रोज येऊ शकतो. कारण पाचड नाही काढलं तर ऊसामध्ये मरक्या ऊसाची संख्या जास्त होते, ऊसामध्ये उंदीर जास्त प्रमाणात लागतो आणि नुकसान जास्त प्रमाणात होत असतं. तर 165 ते 170 दिवसाला ज्यावेळी आम्ही पाचड काढतो तर त्यावेळी पाचड काढत असताना 1 आड 1 सरीमध्ये पाचड टाकतो.
म्हणजे पहिल्या सरीमध्ये पाचट टाकले की परत तिसऱ्या, पाचव्या, सातव्या, नवव्या अशा सरीमध्ये पाचट टाकतो आणि एक एक सरी आपण त्या ठिकाणी मोकळी ठेवतो. आणि जी मोकळी सरी ठेवलेली आहे त्याच्यामध्ये मग शेवटी शेवटचा हप्ता जो खताचा आहे तो त्याच्यामध्ये देतो. त्याच्यामध्ये मग एकरी 2 पोती 12-32-16 आणि 1 युरिया हे परत देत असतो त्याच्यामध्ये. फक्त ते देत असताना आता मागले बैठला तर जवळजवळ 6 डोसेस आपण सगळे मात्यात टाकले आणि हा 7वा जो डोस आहे हा सुद्धा मात्यात टाकण्यासाठी आपण 1 सरीमध्ये पाचट टाकलेला आहे. आणि त्या मोकळ्या सरीमध्ये परत दोन्ही साईडनं परत चळ मारायचं कुदळीच्या साहाय्याने, परत खत टाकायचं आणि मग ते परत बुजवून घ्यायचं मातीनं. तर टोटल 7 डोसेस आपण हे मात्यात दिले. आणि पाचट काढत असताना तुम्ही जर तुमची 5 फूट सरी असेल तर आपणाला 10 रनिंग फुटामध्ये आपणाला 50 ऊस पाहिजेत. 4.5 फूट सरी असेल तर 10 रनिंग फुटामध्ये 45 ऊस पाहिजेत. 6 फूट सरी असेल तर 10 रनिंग फुटामध्ये 60 ऊस पाहिजेत. तर आपण पाचट काढत असताना टेपच्या साहाय्याने एक 3 ठिकाणी 4 ठिकाणी तुम्ही 10 रनिंग फुटामध्ये ऊस मोजून पहा. जर तुम्हाला प्रमाणापेक्षा जर संख्या जास्त वाटले, उदाहरणार्थ समजा 5 फूट सरीमध्ये आपल्याला 10 रनिंग फुटामध्ये 50 ऊस पाहिजेत, तर समजा तिथं 65-70 जर ऊस असतील तर पाचट काढत असताना ते बारीक सारीक सगळे ऊस काढून घ्यायचे आपण, म्हणजे विरळणी करून घ्यायची त्याची. आणि बरोबर साधारण एका स्क्वेअर फुटला 1 ऊस राहील अशा पद्धतीनं नियोजन करायचं. पाचट काढत असताना आणखीन एक तुम्ही लक्ष देऊन बघू शकता किंवा निरीक्षण करू शकता की पाचट काढत असताना ऊस तुम्ही मोडून पहा. ऊस एकदम कवकवीत असतो, लगेच मोडतो तो त्वरित. आणि पाचट काढल्यानंतर 15 दिवसांनी त्या प्लॉटमध्ये गेल्यानंतर परत जर ऊस तुम्ही मोडून बघितला तर सहजासहजी ऊस मोडत नाही. आणि तो जे वरची साल जे पातळ असते ते एकदम जाड झालेली असते. म्हणजे पाचट काढल्यामुळं आत ऊन, वारा आणि हवा खेळती राहून ऊस असा टणक बनलेला असतो. त्यानंतर दुसरे काय आपल्या ऊसाच्या शेतीमध्ये दुसरं काम राहत नाही. फक्त आणखीन एक वेळ परत आम्ही पाचट काढतो. साधारण 8 महिन्याचा ऊस झाल्यानंतर परत आणखीन एक वेळ पाचट काढतो. आणि त्यावेळी पाचट काढत असताना जर हलकी जमीन असेल तर पूर्वी ज्या जमिनीमध्ये ज्या सरीमध्ये आपण पाचट काढून टाकलेला आहे त्याच सरीमध्ये आपण पाचट काढायचा, भारी जमीन असेल तर. आणि एक सरी आपण कायम वापशासाठी ठेवायची. आणि जर तुमची हलकी जमीन असेल तर जी पूर्वी 1 सरी जी मोकळी ठेवलेली आहे त्या सरीमध्ये परत ते पाचट भरून घ्यायचं. आता दुसऱ्या वेळी पाचट काढत असताना आपला हात जिथपर्यंत वरती जातो तिथपर्यंत ते पाचट काढायचं. फक्त पाचट काढत असताना पाचट वाळलेलं असावं, ओलं पाचट अजिबात आपणाला काढायचं नाही. आणि मग 2 वेळा पाचट काढल्यानंतर परत आपल्या ऊसाच्या शेतीमध्ये काही काम राहतच नाही, फक्त पाणी देत बसायचं. आणि पाणी देत असताना मग एक पॉइंट असा येतोय की आता ऊस साधारण आपणाला असं वाटतं की 4 दिवसामध्ये आता ऊस हा हळूहळू लोळण्यास सुरुवात होईल. त्यावेळी मग मी काय करतो की ऊसाला पाणी देऊन ऊसाच्या चारी बाजूनी मी ऊस आतल्या बाजूनं दाबून घेतो. कारण ऊस दाबत असताना पूर्वी ज्यावेळी आम्ही ऊस दाबायचो तर जवळजवळ प्रत्येक कटपट 8व्या सरीला आम्ही ऊस उभा आडवा असा सगळीकडून दाबायचो. त्यामुळे काय व्हायचं की ऊस तोडत असताना भरपूर प्रमाणात जिथं जिथं आपण ऊस दाबतो तिथं मरका किंवा मेलेला जे ऊस अनांश खाऊन मरतात त्याची संख्या तिथं जास्त दिसायची. आणि जरी काही ऊस तिथं ऊस दाबलेल्या ठिकाणी जिवंत असले तरी पण त्याला वजन कमी येते हे माझ्या लक्षात आल्यानंतर अलीकडल्या काळामध्ये मी ऊस दाबणं बंद केलेलं आहे. फक्त चारी बाजूने ऊस दाबायचा, म्हणजे आपणाला चारी बाजूने त्या प्लॉट भोवती फिरता आलं पाहिजे. आणि जर तुमचं पाटपाणी असेल तर ऊसाची दारी धरता आले पाहिजेत. अशा पद्धतीनं मी ऊस दाबून घेतो. आज हे माझ्या प्लॉटमध्ये तुम्ही आला तर तुम्हाला आत ऊसामध्ये जाताच येणार नाही, फक्त चारी बाजूने तुम्हाला फिरता येईल. कारण जितक्या ठिकाणी आपण ऊस जेवढ्या ठिकाणी जास्त दाबू तेवढ्या ठिकाणी ऊस हा वजनानं कमी निघत असतो, तिथं ऊस मरण्याचं प्रमाण हे जास्त होत असतं. आज माझ्या शेतामध्ये तुम्ही हार्वेस्टिंगच्या वेळी आला तर तुम्हाला जळका ऊस दिसणारच नाही, कारण मी ऊस दाबलेला नसतो. त्याचबरोबर पाचट 2 वेळा काढलेलं असतं. ऊसाची बांधणी चांगल्या पद्धतीनं झालेली असते.
आणि त्यामुळं जळक्या ऊसाची संख्या ही कमी राहत असते. कारण सगळ्यात महत्वाचं कसं, ऊस चांगलं आणणं एक वेळ मी म्हणतो ते सोपं आहे, परंतु शेवटपर्यंत ती लेवल टिकवून ठेवणं हे अतिशय अवघड असतं. कारण बरेचसे शेतकरी ऊस चांगला आणतात आणि नंतर ज्यावेळी ऊस पडण्यास सुरुवात होतो त्यावेळी ऊस उभा आडवा दाबून अक्षरशः अशी ऊसाची खोप करतात आणि त्या ठिकाणी ऊसाचं आपण आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेतो आणि वाटोळ करून घेत असतो. तर आज सुद्धा आमच्या भागामध्ये तुम्हाला बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांच्या प्लॉटमध्ये तुम्हाला वाटा दिसतील. माझ्या शेतामध्ये तुम्हाला वाटा दिसणारच नाहीत, परंतु तरी पण मला उत्पादनामध्ये कमी न येता माझ्या उत्पादनामध्ये हे वाढतच जात आहे. तर कारण कसं आहे की आपण 100 टन ज्यावेळी काढत असतो, शेवटची खेप गेल्याशिवाय आपल्याला कळत नसतं की 100 टन होणार आहे की नाही. कारण तुम्ही 100-105 टन ज्यावेळी उत्पादन काढता त्यावेळी शेवटच्या खेपमध्येच आपल्याला शेवटची जी खेप जात असते त्याच्यामध्येच कळत असतं. आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही अशा चुका केला किरकोळ तर आपण 100 टनापर्यंत जात नाही. तर आपण ऊस शक्यतो करून ऊस सुद्धा दाबत असताना जास्तीत जास्त एखाद्या ठिकाणी फक्त पाणी बघण्यासाठी ऊस दाबा आणि बाकी मग आतल्या बाजूने चारी बाजूने दाबून घ्या. आणि मग ज्यावेळी मग मी संपूर्ण ऊस दाबून घेत असतो त्यावेळी नंतर मला त्या ऊसाच्या प्लॉटमध्ये जाता येत नाही. मग त्यावेळी मग मी काय करतो की साधारण 5 किलो युरिया आणि त्याच्यामध्ये 3 किलो थिमेट हे मिक्स करून परत त्या ऊसाच्या वरंब्यामध्ये वरती टाकून देतो. कारण नंतर मला आत जाताच येत नाही. नंतर आतमध्ये ऊस पडल्यानंतर आत अक्षरशः जंगलाचं स्वरूप प्राप्त होत असतं. आणि ते टाकायचं कारण म्हणजे युरियामध्ये तुम्ही थिमेट मिक्स केल्यामुळे त्याचा गॅस तयार होतो आणि जोपर्यंत त्याचा प्रभाव आहे तोपर्यंत त्याच्यामध्ये उंदीर वगैरे येत नाही त्याच्यामध्ये आणि कुठं जरी मावा असेल तर त्या वासानं पडतो. आणि नंतर ऊस दाबल्यानंतर ज्यावेळी आपण पाणी देतो त्यावेळी समजा आत मावा पडलेला असेल, लोकरी मावा जर असेल ऊसावरती, तर ज्यावेळी कडेला पाणी येतं तर त्या पाण्यामध्ये आपणाला ते पांढऱ्या मावा पडलेलं ते दिसतं त्याच्यामध्ये. मग त्यावेळी मग मी काय करतो, साधारण एकरी 1 लिटर क्लोरोसायपर ड्रिप असेल तर ड्रिप मधून आणि पाट पाणी असेल तर पाट पाण्यातून सोडतो. ते सोडल्यानंतर जो मावा आत पडलेला आहे तो सगळा परत कंप्लीट मावा तो पडतो खाली. त्यामुळं आपणाला काय ऊस दाबलं म्हणून आपणाला भिण्याचं काही कारण नाही. तर बाकीच्या ह्या गोष्टी आपण केल्या तर मावा असेल किंवा तुमचं उंदीर वगैरे असेल तर हे आपण जर औषध सोडली त्याच्यामध्ये तर ते कंट्रोल करू शकतो. आणि त्यानंतर मग ज्यावेळी ही ऊसाची तोडणी होत असते, ज्यावेळी 100 टनाचं उत्पादन निघत असतं त्यावेळी बैतला तर अक्षरशः मुळ्या ठेवायला जागा नसतात. आता गेल्याच वर्षी जे माझा 130 टनाचा जे ऊस निघाला, उत्पादन निघालं, तर जवळजवळ 53 ते 54 कांडीपर्यंत त्याची उंची होती. आणि वाडे सोडून म्हणजे अगदी टेपनं मोजून त्याचं आम्ही व्हिडिओ रेकॉर्डिंग सुद्धा केलेलं आहे. आणि प्रत्येक ऊसाचे 4-4 कंडके होत होते आणि अक्षरशः प्रत्येक ऊस हा बाहेर ओढून बाहेर काढावे लागायचा आणि शेतमजूर तोडायला तयार होईनात. अक्षरशः मग त्यांना काहीतरी आमिष दाखवून आम्हाला तो ऊस तोडून घ्यावा लागला. तर तो 100 टनाचा जो ऊस असतो तो तोडत असताना 3-3, 4-4 कणके होऊन सुद्धा अगदी 20 फुटावरती तुम्हाला वाढ दिसणार, जिवंत वाढ दिसणार, मेल्याला दिसणार नाही. कारण 100 टनामध्ये कसं आहे, तुमचा जितका जिवंत ऊस असेल तितकं तुमचं प्रत्येक ऊस हा वजन देत असतो. तर ते 4-4 कणके झाल्यानंतर मुळी ठेवायला जागा नसते त्याच्यामध्ये. 2 मुळ्या ठेवल्यानंतर तिसरी मुळी उचलून वरती ठेवायला लागते. त्यावेळी मग 100 टनाचं उत्पादन निघत असतं. तर माझ्यामध्ये आमच्या भागामध्ये अशी परिस्थिती झालेली आहे की 100 टन म्हणजे आता किरकोळ झालेला आहे. की ज्या शेतकऱ्याचं पूर्वी 30-40 टन सुद्धा उत्पादन निघत नव्हतं तो शेतकरी आज सहजासहजी 80 टनावरती जातो. आणि सांगायचा मुद्दा म्हणजे 80 टन निघालं तरी सुद्धा तो नाराज असतो. त्याला विचारलं की बाबा रे तुझं उत्पादन किती निघालं, तर तो म्हणतो फक्त माझं 80 टन उत्पादन निघालं. ज्या शेतकऱ्याला पूर्वी 40 टन सुद्धा निघत नव्हतं त्याला आज 80 टन सुद्धा कमी वाटते. म्हणजे त्यांची उत्पादनाची भूक ही वाढत चाललेली आहे. गेल्याच वर्षी आमच्या राजाराम बापू कारखान्यामध्ये ऊस घालणारे जे शेतकरी आहेत त्यामध्ये 3000 शेतकरी ही 100+ उत्पादन काढलेले आहेत एका कारखान्यामध्ये. तर बाकीच्या इतर कारखान्यामध्ये म्हणजे किती प्रमाण वाढलं असेल बघा. तर त्याच पद्धतीनं आपल्या विदर्भमध्ये सुद्धा आपल्या पूर्ती कारखान्यात सुद्धा चांगले उपक्रम राबवलेत. आज इथं सुद्धा काही शेतकरी आज 100 टनाच्या वरती जात आहेत. भविष्यामध्ये
आज आपल्या भागातले जसे शेतकरी आमच्या भागामध्ये ऊसाची शेती बघा येतात, भविष्यामध्ये आपण सुद्धा एकरी 100-125 उत्पादन काढून तुमची शेती बघायला आम्हाला मिळावे असे मी सर्व ऊस बागायतदार शेतकऱ्यांना आवाहन करतो आणि थांबतो. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद सुरेश अण्णा. आता कबाडे साहेबांनी आपल्या समोर वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून त्यांनी कशा प्रकारे सातत्याने आपल्या शेतामध्ये एकरी 100 टनापेक्षा जास्त उत्पादन, विक्रमी उत्पादन काढला याचा एक मंत्र आपल्या सगळ्या शेतकऱ्यांसमोर या ठिकाणी दिलेला आहे. निश्चितपणे विदर्भातले शेतकरी, विदर्भातले ऊस उत्पादक शेतकरी, सुरेशजींनी या ठिकाणी जो एक प्रकारचा आपल्या समोर व्यवस्थापन मांडलेला आहे त्याचा नक्की फायदा करून आपल्या शेतामध्ये आपलं उत्पादन वाढवण्याचा संकल्प करतील, प्रयत्न करतील असा विश्वास या प्रसंगी मी सुरेश अण्णांना देऊ इच्छितो. यानंतर शेतकरी मित्रांनो नमस्कार. ॲग्रोव्हिजन फाउंडेशन मार्फत घेण्यात येणाऱ्या या ऊस पिकावरील आभासी कार्यशाळेत सर्वप्रथम सर्व शेतकरी मित्रांचं स्वागत करतो. मानस उद्योग समूहाच्या माध्यमातून आणि माननीय नितीनजी गडकरी साहेबांच्या पुढाकाराने विदर्भामध्ये 3 कारखाने सध्या कार्यरत आहेत आणि शेतकऱ्यांना एक चांगलं उत्पादनाचं साधन म्हणून ऊस पिकाला पुढे आणावं यासाठी मानस उद्योग समूह चांगल्या प्रकारे विदर्भामध्ये काम करताना दिसत आहे. गेल्या 3-4 वर्षापासून या समूहाशी वैयक्तिक मी जोडलेलो आहे आणि शेतकऱ्यांच्या प्रती काम करण्याची निष्ठा आणि शेतकऱ्यांना काहीतरी चांगलं द्यावं या दृष्टीनं ही टीम खूप चांगल्या प्रकारे काम करत आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून ही एक कार्यशाळा आपल्या शेतकऱ्यांसाठी आयोजित केली आहे. दरवर्षी आपण सर्व एकत्र भेटतो, पण या कोविड सिच्युएशनमुळे सध्या भेटणं शक्य नाहीये. तरीही या डिजिटल सगळ्या माध्यमांचा वापर करून हे माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मानस उद्योग समूहानं पुढाकार घेतला, त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचं अभिनंदन करतो. आताच आपल्याला सुरेश अण्णांनी एकरी ऊसाचे 100 टन उत्पादन कसे घ्यावे याबाबत माहिती दिली. त्याचाच एक पुढचा भाग म्हणून शेतकरी सहसा ऊस उत्पादनामध्ये नेमक्या चुका काय करतात आणि त्याचसोबत एक भाग त्यांच्याकडनं जो राहून गेलाय तो कीड आणि रोगांचं व्यवस्थापन, की उच्च उत्पादनामध्ये आपल्याला कीड आणि रोगांचं व्यवस्थापन देखील चांगल्या प्रकारे करावं लागतं आणि त्यासाठी ते करताना आपल्याला इकॉनॉमिक्स देखील महत्वाचं आहे. म्हणजे उत्पादन खर्च कमी ठेवून आपल्याला पिकाचं उत्पादन आजच्या घडीला घेणं महत्वाचं आहे. तर याबाबतच आधुनिक ऊस पीक कार्यशाळेच्या माध्यमातून मी या राहिलेल्या मुद्द्यांवर आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, कुठलंही पीक आपण ज्या वेळेला जमिनीमध्ये घेत असतो त्यावेळेला जमीन आपली किती ताकदवान आहे त्याच्यावर आपलं उत्पादन येणार आहे. जर तुम्ही जमिनीच्या आरोग्याकडे लक्ष दिलं नाही तर तुम्हाला ट्रेलरनं जरी रासायनिक खतं शेतामध्ये टाकली तरीही उत्पादन येणार नाही. ही गोष्ट पहिला आपल्या मनामध्ये एक फिक्स करून घ्या. आपल्याला जर चांगलं उत्पादन घ्यायचं असेल तर आपली जमीन पहिलवान केली पाहिजे. जमीन पहिलवान करणं म्हणजे नेमकं काय, तर आपल्या जमिनीमध्ये जो ऑर्गॅनिक कार्बन आहे, सेंद्रिय घटक जे आहेत, सेंद्रिय कर्ब आहे, तो वाढवणं खूप गरजेचं आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, जमीन आपण कायम ऐकलं असेल की जमीन ही सजीव आहे. म्हणजे जमिनीमध्ये सूक्ष्मजीव आहेत, जमीन सजीव आहे आणि त्याच्यापासून पीक येतं. जेवढं पीक तुमचं वर वाढत असतं, जेवढा तुमचा ऊस वर वाढतोय तेवढाच ऊस तुमचा खाली वाढत असतोय. म्हणजे जी मुळांची ऍक्टिव्हिटी आहे, जमिनीमध्ये एरिएशन राहायला पाहिजे, पाणी धरून ठेवण्याची क्षमता राहिली पाहिजे, जे तुम्ही रासायनिक खतं देणार आहे त्याची उपलब्धता जमिनीमध्ये चांगली झाली पाहिजे आणि याच्यासाठीच आपल्याला जमिनीमध्ये आपल्या ऑर्गॅनिक कार्बन वाढवणं गरजेचं आहे. आता ऑर्गॅनिक कार्बन वाढवण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे आणि आपल्या काय चुका झाल्या की ज्याच्यामुळे ऑर्गॅनिक कार्बन आता आपल्या जमिनीतला कमी झाला. वर्षानुवर्ष आपण शेतीखाली म्हणजे पिकाखाली आपली जमीन आतापर्यंत ठेवत आलोय आणि ही पिकाखाली आपण जमीन ठेवत असताना जमिनीतून आपण घेत गेलो, पण त्या तुलनेत आपण जमिनीत काही घटक ऍड केले नाहीत, ऑर्गॅनिक घटक ऍड केले नाहीत आणि त्याच्यामुळे आपल्याला आता ही समस्या जाणवत आहे. काय झालं, शेतीच्या आणि आधुनिकीकरणाच्या काळात शेतकऱ्याकडे पशुधनही खूप होतं, पण तेही पशुधन आता कमी झाले आणि प्रत्येक शेतकऱ्याला शेणखत घालणं किंवा शेणखत विकत घेऊन घालणं ही पण गोष्ट परवडण्यासारखी नाहीये. पण ऊस शेतीमध्ये आपल्याला एक मित्रांनो वरदान आहे.
की आपण आपल्या जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन जरी आपल्याकडे शेणखत नसेल किंवा कमी प्रमाणात असेल किंवा मग समजा कारखान्यामार्फत कंपोस्ट जे मळीचं पुरवलं जातं ते वापरत असाल, त्याचसोबत आपल्याकडे एक महत्वाचा घटक आहे म्हणजे आपल्या ऊस शेतीतून निघणारं पाचट. आता आडसाली जर ऊसाचा आपण विचार केला, आपल्या ह्या विदर्भामध्ये आडसाली लागवडीचं प्रमाण देखील आहे आणि आडसाली लागवडीमध्ये मुख्यत्वे करून 265 या जातीची शेतकरी लागवड करतात. तर या ऊसामध्ये निघतं किती पाचट? या 1 एकर ऊसामधनं 4 ते 5 टन तुमच्या पाचट निघतं. एक गोष्ट मनाशी विचार करा, 4 ते 5 टन विकत घेऊन शेणखत घालणं शक्य आहे का? आत्ताच्या घडीला आपल्याला शक्य नाही. हे पाचट जर आपण जमिनीमध्ये गाडलं, जमिनीमध्ये कुजवलं, तर चांगल्या प्रकारचा एक ऑर्गॅनिक घटक आपण जमिनीत ऍड करणार आहे. बरं, ह्या पाचटामध्ये आहे काय? जे ऊस पिकानं मातीतून शोषून घेतले, तुमच्या जमिनीतून शोषून घेतले, तेच घटक या पाचटामध्ये आहेत. कार्बन नायट्रोजनचं प्रमाण ह्या पाचटामध्ये जास्त असतं आणि हे पाचट ज्या वेळेला आपण जमिनीमध्ये गाडतो त्यावेळेला एका वर्षात नाही हा ऑर्गॅनिक कार्बन वाढणार, पण 3, 4, 5 वर्ष तुम्ही हा प्रयोग कराल तर तुमच्या जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन 0.3, 0.4 असेल तर तो 4 ते 5 वर्षामध्ये आपण तोच ऑर्गॅनिक कार्बन 1% जमिनीचा नेऊ शकतो. आणि 1% जर तुमच्या जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन झाला आणि तुम्ही आडसाली लागणीचं नियोजन करताय तर काहीही झालं तरी तुम्ही 100 टन गाठूच शकता. हे फॉर्म्युला आहे. आता तुम्ही पश्चिम महाराष्ट्रातले शेतकऱ्यांचे बरेच वाचत असाल, व्हॉट्सअपवर पाहत असाल किंवा व्हिडिओच्या माध्यमातून पाहत असाल की 100, 125, 150 टन उत्पादन निघलं. हे 1-2 दिवसातली गोष्ट आहे का? ही 1-2 दिवसातली मित्रांनो गोष्ट नाहीये. ह्याच्यासाठी आपल्याला जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन वाढवणं, सेंद्रिय घटक जमिनीत ऍड करणं गरजेचं आहे की ह्या आणि आपल्याकडं इथं विदर्भामध्ये थोडंसं त्या गोष्टीकडे दुर्लक्ष होते आणि त्या गोष्टीकडे आपल्याला इथून पुढं लक्ष ठेवणं आणि त्या दृष्टीने प्रयत्न करणं गरजेचं आहे. त्या दृष्टीनं आपला मानस उद्योग समूहानं पाचट कुट्टी करणाऱ्या काही मशीन्स उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्या मशीनचा वापर करून आपण आपल्या जमिनीतलं पाचट कुट्टी करून घेऊ शकता. मार्केटमध्ये बरेच पाचट कुजवणारे जीवाणू उपलब्ध आहेत किंवा तुम्ही जर जीवाणू उपलब्ध नसेल तर सिंपल 2 बॅग युरिया आणि 2 बॅग सिंगल सुपर फॉस्फेट प्रति एकर जरी पाचटावर टाकल्या कुट्टी केलेल्या आणि त्याच्यावर जर व्यवस्थित खोडव्याच्या बगला चिरून जर तुम्ही माती टाकली तर तुम्हाला हे पाचट 60 ते 70 दिवसामध्ये जवळपास 80% कुजून जातं आणि हे कुजलेल्या पाचटानंतर तुम्ही खोडवा पिकामध्ये 90 ते 100 दिवसानंतर भरणी देखील करू शकता. म्हणजे पॉवर टिलरच्या साहाय्यानं तुम्ही भरणी करू शकता. पाचटच्या पाचट कुजून जाणार आहे. पाचट जमिनीत ठेवल्यामुळे आपल्याला आणखी काय फायदे आहेत? विदर्भामध्ये तुम्ही बघताय टेम्परेचर, नागपूर आणि भंडारा, वर्धा या 3 जिल्ह्याचं कार्यक्षेत्र आपल्या मानस उद्योग समूहाचं आहे आणि याच्यामध्ये टेम्परेचर तुम्ही बघितलं तर उन्हाळ्यामध्ये एप्रिल, मे आणि जूनचा काही भाग ह्याच्यामध्ये टेम्परेचर 45 ते 50 डिग्रीच्या आसपास जातं आणि इतकं जर टेम्परेचर असेल तर त्यामध्ये बाष्पीभवनाचा पाण्याचा वेग खूप वाढून जातो. मित्रांनो, हे जर पाचट आपण जमिनीमध्ये ठेवलं आणि जमिनीमध्ये गाडलं तर जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता एकतर वाढते. दुसरी गोष्ट मध्ये हे मल्चिंग म्हणून काम करतं, म्हणजे आच्छादनाचं काम पाचट करणार आहे. जमिनीतनं तुमच्या पाण्याच्या पाळ्या तुम्हाला समजा जर पाचट न ठेवता 8 दिवसाला द्याव्या लागत असतील तर तुम्ही पाचट ठेवल्यामुळे तोच काळ 12 ते 13 दिवसापर्यंत तुम्ही एक्सटेंड करू शकताय. म्हणजे ह्याचा दुहेरी फायदा आपल्याला होणार आहे. एक तर जमिनीत घटक ऍड होणारच आहेत, त्यासोबत आपल्या शेतामध्ये पाण्याची आपण एक थोड्या प्रमाणात बचत देखील करणार आहे. पाचट जाळल्यामुळे नेमकं काय होतंय हे गोष्ट जर तुम्ही समजून घेतली तर तुम्ही आयुष्यात कधीही पाचट जाळणार नाही. मी माझ्या लेक्चरमध्ये कायम सांगत असतो, पाचट जाळणं म्हणजे एखादा खून केल्याबरोबर आहे. म्हणजे एखाद्या माणसाचा खून केल्यावर त्याला जी शिक्षा मिळते तीच शिक्षा पाचट जाळणाऱ्याला सुद्धा मिळाली पाहिजे, या मताचं मी. कारण का सांगतो, जमीन, मी मगाशीच बोलताना सांगितलं की जमीन आपली सजीव आहे. सजीव जमीन असल्यामुळं जमिनीमध्ये आपल्या सूक्ष्मजीव आहेत, आपल्या जमिनीमध्ये गांडूळ आहेत आणि जर तुम्ही पाचट जर जाळलं तर त्या अतिउष्णतेमुळे हे सूक्ष्मजीव मरून जाणार आहेत, तुमच्या जमिनीतली गांडूळ मरून जाणार आहेत. मित्र कीटक जे असतात ते तुम्ही ऊस तोडल्यानंतर पाचटावर वगैरे असतात मित्र कीटक, ते मित्र कीटक पूर्ण जळून जाणार आहेत. पाचट जाळताना तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही त्या पाचट जिथं जाळतात तिथून 10 ते 15 फूट लांब थांबता का? तर आपल्याला धग जास्त येते, बरोबर. ते जर तुम्ही ज्या वेळेला पाचट जाळता त्यावेळेला जमिनीमध्ये मग त्यात काय होत असेल, जमिनीचा वरचा थर म्हणजे ज्यातनं न्यूट्रिएंट अपटेक केले जातात तो थर पूर्णपणे जळून जातो. तुमच्या जमिनीत ऑर्गॅनिक घटक, समजा तुम्ही जर पाचट लागणीचं काढला असेल आणि ते पाचट जर कुजवत खालीच ऊसात पडला असेल, हार्वेस्टिंग झाल्यावर ज्या वेळेला पाचट तुम्ही जाळता, ज्या वेळेला पाचट हे पूर्ण जाळलं जातं त्यावेळेला वरचा थर पूर्ण जळून जातो आणि पिकाची उपजाऊ
ज्या थरातनं पीक न्यूट्रिएंट शोषून घेणार आहे तो थर जळल्यामुळं जमिनीमध्येही काही घटक पूर्णपणे नष्ट होतात आणि आपल्या आणि त्याचसोबत आपल्या पर्यावरणाचं आपण नुकसान करून घेतो. ही एक गोष्ट. दुसरी एक गोष्ट, आपल्या शेताच्या बांधावर वगैरे जी झाडं असतात त्याच्यावर कीटक खाणाऱ्या पक्ष्यांची वगैरे घरं असतात. ज्यावेळेला आपण पाचट जाळतो त्यावेळेला धूर आणि त्याचसोबत निघणारी प्रचंड उष्णता यामुळे या पक्ष्यांची घरटं देखील नष्ट होतात आणि आपल्या शेतात असणारे आपलेच मित्र आपण घालवून टाकतो. हे एवढी कारणं पाचट जाळायची आहेत आणि ह्याच्या आधी मी सांगितली ती पाचट ठेवल्यामुळे आपल्याला फायदा किती होणार आहे. तर ह्या गोष्टी मित्रांनो जर आपण लक्षात घेतल्या तर ऊसाचं उत्पादन आपल्याला नक्कीच वाढायला मदत होणार आहे. ह्यासाठी पाचट म्हणजे आपल्या ऊस शेतीमधलं सोनं आहे. कुठल्याच पिकाला हे वरदान नाहीये. फक्त आपल्या ह्या ऊस पिकामध्येच आपण आपल्या जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन जर वाढवायचा असेल तर तेवढी आपल्या ह्या ऊसाच्या पाचटामध्ये ताकद आहे. तर मित्रांनो हे ऊसाचं पाचट आपल्याला शेतात तसंच गाडायचं आहे. आता हे झालं खोडवा पिकामध्ये. लागण तुटल्यानंतर खोडवा पिकाचं व्यवस्थापन करताना. आता खोडवा निघल्यानंतर पाचट आपल्याला ठेवायचा आहे, त्या शेतात ठेवायचा. तर त्यावेळेला काय केलं पाहिजे? एकतर पाचट कुट्टी करून घेतल्यामुळे नेमकं काय होतं, काही शेतकरी बऱ्याच वेळेला पाचट डायरेक्ट ही शेतामध्ये ठेवतात, पण डायरेक्ट पाचट ठेवल्यामुळे ते कुजण्यासाठी जास्त वेळ लागतो. त्याचे जर बारीक बारीक तुकडे केले तर ते लवकर कुजतं. समजा तुमचा खोडवा निघून गेला आणि त्यानंतर तुम्हाला जमीन नांगरट करून पुढच्या पिकासाठी तयार करायची. अशा वेळेला ह्या शेतातल्या पाचटाचं काय करायचं आहे, तर अशा शेतामध्ये देखील आपण पाचट कुट्टीची मशीन चालवायची. पाचट बारीक कुट्टी करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मागं खोडकी काढण्यासाठी रोटावेटर चालवायचं. म्हणजे हे पाचट बरोबर जमिनीत मिक्स होऊन जातं आणि हे मिक्स झाल्यानंतर चांगल्या नांगरा म्हणजे डबल फाळी नांगराच्या साह्यानं आपण पलटी करून घ्यायचं रान. म्हणजे एकदा जर मातीत पाचट मिक्स झालं तर ते 60-70 दिवसामध्ये कुजून त्याचा पूर्णपणे ती मातीशी एकरूप होऊन जातं. म्हणजे ह्याच्यानं काय होणार आहे, शेतकऱ्यांचं बऱ्याच एक गोष्ट समस्या काय असते की पाचट आमचं लागण खोडवा निघाल्यानंतर आम्हाला लगेच पीक करायचं आहे, तर त्या पाचटाचं काय करायचं? तर हे पाचट तुम्ही शेतामध्ये गाडून त्याच्यावर सुद्धा दुसरं पीक घेऊ शकताय. एकदम चांगल्या प्रकारे पीक येतं. समजा हरभऱ्यासारखं तुम्ही जर पीक खोडवा घालून करणार असाल तर अशा ह्याच्यामध्ये फक्त हरभऱ्याचा तुम्ही जो सिड्रेट वापरणार आहे तो सिड्रेट 5 ते 7 किलोनं फक्त वाढवा. त्यामुळं कमी उगवणीची आपल्याला समस्या येणार नाही. ह्या गोष्टी आपल्याला ऑर्गॅनिक कार्बन वाढवण्यासाठी सगळ्यात लक्षात घेतल्या पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे जमिनीची तयारी करताना पिकांची फेरपालट पण खूप महत्वाची आहे. पर्यायानं आपण विदर्भामध्ये सोयाबीन असेल, तूर असेल, त्याचसोबत हरभरा असेल, ही पिकं घेतली जातातच. तर ह्या पिकांचं जरी आपण फेरपालट केली एक 5 ते 6 महिने, ही जरी फेरपालट केली म्हणजे खोडवा काढल्यानंतर लगेच आपल्याला लागण करायची नाहीये, तर त्याच्यामध्ये आपल्याला थोडी ह्या पिकांची फेरपालट करायची आहे. त्यामुळं जमिनीचा थोडा कस सुधारण्यास आपल्याला मदत होणार आहे. ज्या शेतकऱ्यांना शक्य आहे त्यांनी हिरवळीची खतं देखील घ्या. मगाशी अण्णांनी सांगितलं तसं ताग किंवा धेंच्या ह्या 2 पिकांची आपण हिरवळीची खतं म्हणून लागवड करू शकताय. त्याच्यामुळे जमिनीत हे घटक ऍड केल्यामुळे आपल्या जमिनीचं जे स्ट्रक्चर आहे, जमिनीची मातीची रचना आहे, ती रचना सुधारण्यास आपल्याला खूप मदत होणार आहे. तर ऑर्गॅनिक कार्बन वाढवण्यासाठी मित्रांनो ह्या गोष्टी जर तुम्ही 3 ते 4 वर्ष केल्या तर 4 वर्षानं आधी तुम्ही आता मातीचं परीक्षण करून घ्या आणि 3 ते 4 वर्षांनी ह्या गोष्टी केल्यानंतर मातीचं परीक्षण करून घ्या. तुम्हाला तुमच्या जमिनीमध्ये खूप सुधारणा दिसेल. ज्यावेळेला तुम्ही शेतामध्ये नांगरट करता त्यावेळेला नांगरट करताना पलटीच्या साह्यानं मातीची जी चाप निघते ती चाप निघायची बंद होते, इतपत तुमची जमीन सुधारते. रोटावेटर मारल्यानंतर ज्यावेळेला तुम्ही सरी पाडायला चालू करतात त्यावेळेला तुमची जी माती आहे ती चहाच्या पावडर सारखी माती तुम्हाला दिसेल, इतपत तुमच्या जमिनीत पाचट ठेवल्यामुळे सुधारणा होते. तर ऊस उत्पादनाच्या आपल्या वाढीच्या ह्या काळात आपल्याला ह्या गोष्टी खूप लक्षात ठेवणं गरजेचं आहे. दुसरा मुद्दा, शेतकरी जिथं मुख्यपणे चुकतो तर त्या मुद्द्यावर आपण जाऊया की ऊसाची संख्या ठेवताना शेतकरी खूप गडबड करतात आणि संख्या जास्त ठेवली जाते त्यामुळे ऊसाची जाडी येत नाही, उत्पादनही मिळत नाही. आता मानस उद्योग समूहानं जे पॉम्पलेट छापले त्याच्यामध्ये एक सुंदर ओळ खाली त्यांनी लिहिलेली आहे की ऊस 100 टनाचं सूत्र त्याच्यामध्ये त्यांनी त्या पॉम्पलेटमध्ये लिहिलंय की 100 टन ऊस कसा काढायचा. एकरी जर 40,000 तुमचे ऊस असतील, एका ऊसाचे वजन 2 ते 2.5 किलोच्या दरम्यान असेल तर तुम्ही एकरी 100 टनापर्यंत उत्पादन घेऊ शकता. हे एक फॉर्म्युला आहे. तर ही संख्या ठेवायची कशी? बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनात काय असतं की आपण ऊसाला येणारे समजा 265चा एक डोळ्याची लागण तुम्ही आडसालीमध्ये केल्या, त्याच्यामध्ये तुम्हाला 15, 16, 17 असे फुटवे दिले. शेतकऱ्यांच्या मनात एक गोष्ट असतं, जास्त फुटवे, जास्त ऊस, जास्त उत्पादन.
हा फॉर्म्युला मित्रांनो जुना झालाय. पारंपरिक पद्धतीने आपण उत्पादन घेत होतो त्यावेळेला ह्या गोष्टी आपण मानत होतो, पण आता ह्या गोष्टी मानण्यासारख्या नाहीत. आता आपल्याला काय आधुनिकतेनं आपल्या कार्यशाळेचा विषयच काय आहे, आधुनिक पद्धतीने ऊसाचं उत्पादन कसं घ्यायचं. आता ह्याच्यामध्ये काय गोष्टी लक्षात ठेवायच्या तुम्हाला सांगतो. ज्या वेळेला तुम्ही लागवडीचं अंतर फायनल करता, शक्यतो 5x1.5 5 फूट 2 सरीतलं अंतर आणि 1.5 फूट 2 डोळ्यातलं अंतर हे एकदम आयडियल अंतर आहे. ह्या आयडियल अंतरावर 100 टन उत्पादन घेणं सहज शक्य आहे. आता आमच्या ओळखीचे, माझ्या वैयक्तिक ओळखीचे काही या भागातले आपल्या कारखान्याचे सभासद सदस्य आहेत. उदाहरण द्यायचं झालं तर राजेश भगल, तर यांचा देखील ऊसामध्ये 265 मध्ये 5x1.5 या पद्धतीवर रोप लागणीचा प्रयोग केलाय. म्हणजे इथं पण शेतकरी चांगल्या पद्धतीनं पुढे येऊन आधुनिक पद्धतीने उत्पादन घेण्याचा प्रयत्न करतात आणि कारखाना पण त्या पद्धतीनं हे जे उद्योग समूह आहे त्यांना मदत करतोय. आपल्याला एक गोष्ट लक्षात काय घ्यायची, एक चांगल्या प्रकारे थोडी काळजी घेऊन मोहीम आखून ह्या जातीची लागवड करणं गरजेचं आहे. 86-032 ही ऑलराऊंड जात आहे. तुम्ही पूर्व हंगामीमध्ये सुरूमध्ये देखील ज्या भागात समजा डुकरांची समस्या कमी आहे, ह्या भागात तुम्ही डोळे झाकून या जातीची लागवड करा. तुम्हाला पूर्व हंगामीमध्ये समजा ऑक्टोबर नोव्हेंबरची लागण असेल तरी देखील तुम्हाला ही जात 70 ते 80 टनाच्या पुढे उत्पादन मिळवून देऊ शकते. त्यामुळे ह्या जातीमध्ये फुटव्यांची समस्या नाही, तुरा लवकर येत नाही, रिकव्हरी ह्या ऊसाला चांगली आहे. तुम्ही जेवढी खतांचं नियोजन कराल, जेवढं व्यवस्थित फवारण्या वगैरे कराल, तर हे नियोजन तुम्ही जेवढं चांगलं कराल तेवढं तुम्हाला ही व्हरायटी बेस्ट रिझल्ट देत्या. त्यामुळं कारखान्याच्या माध्यमातून देखील ही व्हरायटी सुरू आणि पूर्व हंगामीमध्ये थोडी सेट करण्याचे प्रयत्न होत आहेत. त्याला लवकरच यश मिळू मी अशी अपेक्षा करतो. ही झाली व्हरायटीच्या बाबतीत. दुसरी एक गोष्ट मित्रांनो, ऊसामध्ये जैविक जे बायो फर्टिलायझर आहे त्या बायो फर्टिलायझरचा वापर करणं महत्वाचं आहे आणि शेतकरी जे बॅक्टेरिया आहेत त्याचा वापर शक्यतो करताना दिसत नाहीत. तर त्याचा वापर करणं महत्वाचं काय हे तुम्हाला सांगतो. ज्यावेळेला आपण कुठल्याही प्रकारचं खत देतो, समजा फॉस्फरस युक्त आपण शेतामध्ये खत देतो किंवा पोटॅश युक्त खत देतो, ते 100% पिकाला लागतच का? तर 100% ते पिकाला लागत नाही. ह्यातला बराचसाच भाग जमिनीमध्ये फिक्स होऊन बसतो आणि हा फिक्स झालेला भाग हे फिक्स झालेले जे खत आहेत ती पीक ऑटोमॅटिक डायरेक्ट उचलू शकत नाही.
त्याचं विद्रावीकरण होणं, जमिनीमध्ये ते परत विरघळवून पिकाला उपलब्ध करून देण्यासाठी या बॅक्टेरियाची गरज असते. आता मानस उद्योग समूहामार्फत तुम्हाला शेतकऱ्यांना जे किट दिलं जाते त्यामध्ये हे सगळ्या प्रकारचे बॅक्टेरिया आहेत. त्यामध्ये ॲसिटोबॅक्टर असेल, ॲझोटोबॅक्टर असेल, पीएसबी आहे, केएमबी आहे. ह्या बॅक्टेरियांचा वापर करणं खूप गरजेचं आहे आणि चांगल्या गुणवत्तेचं तुम्हाला तुमच्या कारखान्यामार्फत उपलब्ध करून दिलं जातं. ही एक खूप महत्वाची गोष्ट आहे, कारण ह्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला शेतकऱ्यांना कुठलं वापरावं, कुठल्या कंपनीचं वापरावं ही समस्या असते. तर ही समस्या तुम्हाला नाही, कारण गॅरंटेड सेल काउंट असलेलं कारखान्यामार्फत तुम्हाला हे उपलब्ध करून दिलं जातंय. तर त्याचा वापर तुम्ही जरूर करा. 30 ते 60 दिवसाच्या दरम्यान आणि 60 ते 90 दिवसाच्या दरम्यान तुम्ही 2 वेळा याचा वापर करू शकताय. पाण्याने देऊ शकताय किंवा ड्रीप इरिगेशन असेल तर एकदम बेस्ट, ड्रीपद्वारे तुम्ही देऊ शकताय. एकरी 1.5 लिटर या प्रमाणात जर याचा वापर केला तर जमिनीत तुम्ही जी खतं टाकणार आहे त्याचा चांगला आणि जमिनीत जे फिक्स झालेले घटक आहेत त्याचा चांगला अपटेक करण्यासाठी हे तुम्हाला मदत करणार आहे. त्याचसोबत जे बूस्टर अमायनो नावानं प्रोडक्ट आहे त्याचे देखील सुंदर रिझल्ट शेतकऱ्यांना मिळाले आहेत. पानाची रुंदी वाढणे, त्याचसोबत कांड्यातलं अंतर वाढणे, पानाची जो ग्रीननेस आहे तो ग्रीननेस वाढणे, याच्यासाठी हे खूप चांगल्या प्रकारे काम करते. एकरी 2 लिटर या प्रमाणात याची फवारणी करायची, तर त्याचा देखील तुम्ही जरूर वापर करा. ऊसामध्ये फवारणी करणे त्यासोबत बॅक्टेरियाचा वापर करणे हे उच्च ऊस उत्पादनामध्ये खूप महत्वाचं आहे आणि त्याच्यासाठी आपला उद्योग समूह देखील प्रयत्नशील आहे. त्यांच्या मार्फत जी माहिती पुरवली जाते, जे शेड्यूल दिलं जाते त्याचा जरूर तुम्ही वापर करा. त्याचा ऊस शेतीमध्ये तुम्हाला नक्की फायदा होणार आहे आणि मार्केटच्या तुलनेने ते तुम्हाला लवकर आणि सहज स्वस्त दरात उपलब्ध होणार आहे. गुणवत्तेची हमी आहे, त्यासाठी तुम्ही त्याचा वापर नक्की करू शकताय. ऊस पिकामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आतापर्यंत आपण पाहिल्या, त्याच्यामध्ये उत्पादन वाढीमध्ये ह्या सगळ्या फॉलो करणं गरजेचं आहे. शास्त्रीय दृष्ट्या जर तुम्ही विचार केला तर ऊस 12 महिन्यापासून ते 16 ते 18 महिन्यापर्यंत शेतामध्ये राहणारं पीक आहे आणि ह्याची जी न्यूट्रिएंटची आवश्यकता आहे, अपटेक जे लागतात तर त्याचं प्रमाण देखील जास्त आहे. म्हणजे आम्ही आडसालीमध्ये समजा जर पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला तर आम्ही तिथं 250-150 या प्रमाणात एनपीकेचा डोस वापरतो आणि इथं जरी आपण 265चा विचार केला तर त्याच पद्धतीनं आडसालीमध्ये जर उत्पादन घ्यायचं असेल तर या पद्धतीनेच आपल्याला एनपीकेचे डोस वापरणं खूप गरजेचं आहे. ऊस पिकामध्ये मित्रांनो आणखीन एक गोष्ट महत्वाची म्हणजे कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव. आता ह्या ज्या शेतकरी ज्या सुरुवातीच्या गोष्टी काही चुकतात त्याच्यावर आपण फोकस केला. आता इथनं पुढे कीड आणि रोगांचं व्यवस्थापन कसं केलं पाहिजे तर याबाबत आपण थोडक्यात माहिती घेऊया. काही महत्वाच्या कीड रोग मी तुम्हाला सांगतो. किडीमध्ये जर तुम्ही विचार केला तर सगळ्यात महत्वाची कुठली कीड असेल तर ऊस पिकामध्ये डॅमेज करणारी ही हुमणी ही आहे. आता भंडाऱ्याच्या काही भागामध्ये कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये या किडीचा प्रादुर्भाव थोडा जास्त प्रमाणात दिसून येतोय. त्या तुलनेनं नागपूर आणि वर्ध्यामध्ये या किडीचा प्रादुर्भाव थोडा कमी आहे. आणि दुसरी कीड जर बघितली आपण तर खोडकीड या किडीचा प्रादुर्भाव ही लागवडीनंतर एक 6 ते 8 आठवड्यापर्यंत तुम्हाला जास्त प्रमाणात दिसून येतो. या काळात तुम्हाला या किडीचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. कीड आणि रोगाच्या व्यवस्थापनामध्ये खोडकिडीचं व्यवस्थापन करणं खूप महत्वाचं आहे, कारण अर्ली स्टेजमध्ये सुरुवातीला ऊसाच्या वाढीच्या काळामध्ये या किडीचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात होतो आणि फुटव्याच्या अवस्थेमध्ये जर या किडीचा प्रादुर्भाव झाला तर अल्टिमेटली आपल्याला मिळणारी ऊसाची संख्या कमी मिळते आणि आपल्या पिकाचं नुकसान होतं. तर ही एक महत्वाची कीड झाली. तिसरी महत्वाची कीड तुम्ही बघितली तर ती कांडी कीड आहे. कांडी किडीमध्ये ऊसामध्ये आर्थिक नुकसान खूप होतं. ह्याच्यामध्ये काय नेमका प्रॉब्लेम आहे, कांडीमध्ये पोखरल्यामुळं तिथनं पुढच्या वाढणाऱ्या कांड्या आणि पुढच्या वरच्या वाढ्याला असेल तिथं पुरवणारं न्यूट्रिएंट्स किंवा पाण्याची मात्रा ती कमी प्रमाणात पुरवली जाते आणि पूर्ण ऊसाची वाढ थांबते. चौथी एक महत्वाची कीड ह्या 2-3 वर्षामध्ये खूप त्रास देत आहे ती म्हणजे पांढरी माशी. तर पांढरी माशीचं पण व्यवस्थापन कसं करायचं याबाबत आपण माहिती पाहणार आहोत. आणि ऊसामध्ये 2 महत्वाचे रोग आहेत. त्याच्यामध्ये एक ब्राऊन स्पॉट म्हणजे ऊसावर येणारे तपकिरी टिपके आणि तांबेरा हे 2 रोग आहेत. हे 2 रोगामुळे देखील ऊसाचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होताना दिसत आहे. तर या कीड आणि रोगांबाबत आपण आता थोडक्यात सविस्तर माहिती पाहूया. पहिली कीड जी आपली आहे ती आहे हुमणी या किडीचा प्रादुर्भाव महाराष्ट्रात जवळपास सगळ्या जिल्ह्यामध्ये आणि सगळ्या पिकावर दिसतो. ही कीड बहुभक्षी आहे. ही तुमच्या शेतामध्ये समजा जर पिकं उपलब्ध नसतील तरी ती बाकीच्या वनस्पतीवर देखील उपजीविका करते आणि आपल्या ऊस पिकाचं देखील नंतरच्या काळामध्ये नुकसान करते. कुठल्याही किडीचा
ज्यावेळेला आपण नियंत्रणा किंवा व्यवस्थापनाच्या बाबतीत विचार करतो त्यावेळेला त्या किडीचं आपल्याला जीवनचक्र समजून घेणं गरजेचं आहे. कारण कुठल्याही किडीच्या साठी व्यवस्थापनासाठी उपाय आपण ज्यावेळेला योजतो त्यावेळेला त्या किडीची कुठली अवस्था आपल्या पिकामध्ये नुकसानकारक आहे हे जर आपल्याला माहित असेल तर आपण त्या किडीचं व्यवस्थापन खूप चांगल्या प्रकारे करू शकतो. आता एक जनरल हुमणीची लाईफ सायकल कशी आहे त्या हुमणीच्या लाईफ सायकल बाबत आपण पाहूया. हुमणीची लाईफ सायकल ही पूर्ण 1 वर्षाची आहे. म्हणजे अंडी, अळी, कोश आणि भुंगे किंवा प्रौढ ह्या ज्या 4 अवस्था आहेत या किडीच्या, ह्या 4 अवस्था पूर्ण व्हायला 1 वर्ष जातो. म्हणजे ज्या वेळेला सुरुवातीला पहिला पाऊस पडतो त्या पहिला पाऊस पडल्यानंतर ते जमिनीतून भुंगेरे बाहेर येतात. हे भुंगेरे बाहेर कधी येतात त्याचं पण परफेक्ट टायमिंग आहे. 7:45 ते 8:15 या दरम्यानच हे जमिनीतनं भुंगेरे बाहेर येतात. जमिनीतनं भुंगेरे ज्या वेळेला बाहेर येतात ते त्यावेळेला एकत्रितपणे अशा टोळीने तुम्हाला हवेमध्ये उडताना दिसतील. त्याच वेळेला तुम्हाला आवाज देखील घुई घुई असा आवाज देखील दिसेल. जर तुमच्या शेताच्या शेजारी झाडं असतील त्यामध्ये लिंबाचं असेल, बाबळीचं असेल, सागाची असतील ही किंवा बोराचा असेल ही जर झाडं तुमच्या शेताच्या शेजारी असतील तर अशा झाडावर हे हुमणीचे भुंगेरे बसतात आणि ह्या झाडाची पानं खातात. त्यानंतर नेमकं पानं खाल्ल्यानंतर पुढची पिढी कशी तयार होते तर नर आणि मादीचं मिलन होतं तेही हवेत होतं. मिलन झाल्यानंतर नर मरून जातो आणि मादी मातीमध्ये अंडी घालते. मातीमध्ये अंडी घालताना मादी काळजी काय घेते ती अंडी एका जागेला घालत नाही. सेपरेट अशी वेगवेगळ्या जागी ओलीवर अंडी घालते. ही एक मादी किती अंडी घालणार आहे? एक मादी एका वेळेला 70 अंडी घालते. म्हणजे एका तिच्या जीवनचक्रात 70 अंडी घालते. म्हणजे 70 आळ्या परत तयार करायची ताकद त्या मादीमध्ये. ही अंडी ज्या वेळेला घातली जातात ती ओलीवर जमिनीत 2-3 इंचावर घातली जातात. ज्या वेळेला एक 6 ते 8 दिवसानं ही अंडी उबवली जातात त्यावेळेला त्या अंड्यातून छोट्या आळ्या बाहेर पडतात. त्या छोट्या आळ्या कुठं असतात? जमिनीतच असतात. ही पहिल्या अवस्थेतली आळी आहे. आळी अवस्था जी आहे ती आळी अवस्था एकूण 3 अवस्थेमध्ये पूर्ण होते. पहिल्या अवस्थेतील आळी पिकाला नुकसान करत नाही. का करत नाही? तर तिचे जे दात असतात तिला इंग्लिशमध्ये त्याला मॅन्डिबल्स म्हणतात. जे दात असतात ते दात व्यवस्थित त्याचे डेव्हलप झालेले नसतात. पिकांची मुळं खाण्या इतपत त्याच्यात ताकद आलेली नसते. त्यामुळे ती सुरुवातीच्या अवस्थेत तुमच्या पिकाला कुठल्याही प्रकारचं नुकसान करत नाही. मग जगते कशी? जमिनीत असणारे ऑर्गॅनिक घटक ती खाते आणि त्याच्यावर जगते. हे आता आळी अवस्था कधीपासून आहे? आपला इंटरेस्ट हुमणीच्या व्यवस्थापनामध्ये मित्रांनो फक्त एकाच गोष्टीत आहे की आळी अवस्थेत पिकाला नुकसान करणारी अवस्था एकच आहे ती म्हणजे आळी अवस्था. तर आळी अवस्थेमध्येच आपल्याला त्याचं व्यवस्थापन करायचं आहे. आता जीवनक्रमामध्ये आपण पुढे जाताना बघितलं की आळी अवस्था आळीमध्ये कधी जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर, नोव्हेंबर या 5 महिन्यामध्ये ही आळी अवस्था तुमच्या शेतामध्ये ऍक्टिव्ह असते. दुसऱ्या आणि तिसऱ्या अवस्थेतल्या आळ्या ज्या मात्र तुम्हाला पिकामध्ये तुमच्या पिकाचं नुकसान करतात. यामध्ये ज्या वेळेला आळी वाढते त्यावेळेला तिचं डोकं आहे ते डोकं तपकिरी रंगाचं होतं. अंग पूर्ण पांढऱ्या रंगाचं किंवा थोडं आईस्क्रीम कलरचं तुम्हाला दिसून येईल आणि तिचा आकार जो असतो तो सी टाईपचा असतो. आता हुमणीच्या ज्या स्पीसीज आपल्या इकडं महाराष्ट्रामध्ये आढळतात त्यामध्ये तिचं विभागवारी करताना नदीकाठची हुमणी आणि माळावरची हुमणी अशी विभागवारी करतो. आपल्या या भागामध्ये विदर्भामध्ये सापडणारी जी हुमणी आहे ती होलोट्रॅकिया सेराटा म्हणजे माळावरची हुमणी आहे. तिचा जीवनक्रम 1 वर्षाचा आहे. आणि दुसरी जी मी मगाशी सांगली नदीकाठची हुमणी ती ह्या भागामध्ये शक्यतो सापडत नाही. ती फक्त कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यामध्ये तिचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येतो. आता एक 2-3 वर्ष झालं पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणखी एका हुमणीच्या स्पीसीजचा शोध लागलाय. त्याच्यामध्ये ती फायलोग्नॅथस डायोनासिस असं तिचं शास्त्रीय नाव आहे आणि तिचे जे भुंगे असतात त्या भुंग्याला छोटीशी सोंड असते आणि एकदम चॉकलेटी रंगाचे असतात. ह्या 3 स्पीसीज आहेत. ह्यामधली एक स्पीसीज आपल्याला इकडे सापडते ती मध्ये होलोट्रॅकिया सेराटा. तिला आपण माळावरची हुमणी म्हणतो. आता या हुमणीचं पुढची अवस्था ज्या 2 मी अवस्था सांगितल्या म्हणजे आळीची अवस्था आळीमधले 2 ज्या स्टेज आहेत त्या पिकाला नुकसानकारक आहेत. म्हणजे आपल्याला व्यवस्थापन करताना जून पासून ते जवळपास ऑक्टोबर, नोव्हेंबर पर्यंत नियंत्रणाचे उपाय करणं गरजेचं आहे. ज्यावेळेला नोव्हेंबर पर्यंत ही आळीची अवस्था येऊन पोहोचते त्यावेळेला मोठ्या झालेल्या आळ्या कोशावस्थेत जातात. मातीतच ही आळी कोशावस्थेत जाते आणि 25 ते 30 दिवसानंतर ह्या कोशावस्था पूर्ण होते तिची आणि त्याच्यानंतर ती भुंगा अवस्थेत जाते. म्हणजे जानेवारी, फेब्रुवारी किंवा मार्च ह्या महिन्याच्या काळामध्ये भुंगा अवस्था तुमच्या शेतामध्ये तयार असते. पण ती बाहेर कधी येते? पुढच्या जूनला पाऊस पडल्यानंतरच येते. तोपर्यंत ती सुप्तावस्थेतच जमिनीमध्ये राहते. पाऊस पडल्यानंतर ज्या वेळेला ओलीला ओल भिडली जाते त्यावेळेला ते भुंगे परत बाहेर पडतात
आणि परत अंडी घातली जातात. असं ह्याचं पूर्ण 1 वर्षाचा जीवनक्रम आहे. आता मी मगाशी सुरुवातीलाच सांगितलं की जीवनक्रम समजून घेणं का महत्वाचं आहे. या 4 अवस्था अंडी, अळी, कोश आणि भुंगा ह्यामधली अळी अवस्थाच फक्त आपल्या महत्वाची आहे, कारण तीच पिकाचं नुकसान करते. ह्याच्यासाठी आपल्याला जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या काळातच किडीचं व्यवस्थापन करणं खूप गरजेचं आहे. आता ह्याच्यामध्ये देखील परत पाचट व्यवस्थापनाचा खूप महत्वाचा रोल आहे. तुम्हाला का ते मी परत पुढच्या ह्याच्यात सांगतो. पाचट व्यवस्थापन आपण जर व्यवस्थित करत असू, पाचट शेतामध्ये जर गाडत असू आणि हे पाचट गाडल्यामुळे तुमच्या जमिनीत ऑर्गॅनिक घटक तयार होतात आणि ज्या वेळेला तुम्ही जैविक कीटकनाशकांचा वापर करता, जैविक कीटकनाशकामध्ये मेट्रायझियम एनिसोप्ली नावाने एक बुरशी मिळते की जी कीटकनाशकाचं काम करते. त्याचसोबत बिवेरिया बॅसियाना नावानं एक बुरशी मिळते. मेट्रायझियम आणि बिवेरिया ह्या बुरशा या हुमणी किडीच्या व्यवस्थापनासाठी जैविक कीटकनाशक म्हणून आपण वापरतो आणि ह्यांना वाढण्यासाठी एक चांगलं वातावरण जमिनीत तयार होतं. कधी जर तुम्ही पाचट ठेवला असले तर, म्हणजे पाचट ठेवल्यामुळं बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनात काय आहे, हुमणी लागते, उंदीर लागतो, अशी शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक धारणा आहे. पण ही धारणा साप चुकीची आहे. उंदीर काही प्रमाणात लागतो ही गोष्ट आपण मान्य करू, पण हुमणीचा प्रादुर्भाव अजिबात होत नाही. हुमणी तुम्ही पाचट ठेवताय कधी? पाचट ऊस आपला तुमचा ऊस समजा डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी ह्या काळात ऊस गेला, ह्या काळामध्ये तुम्ही पाचट ठेवणार आहे. ह्या काळामध्ये हुमणीची अवस्था कुठल्या अवस्थेत आहे? ह्या काळामध्ये हुमणीची अवस्था कोशावस्थेत आणि प्रौढावस्थेत आहे. तुमचं पाचट कधी कुजून जाणार आहे? 90-100 दिवसाच्या काळात कुजून जाणार आहे. मग पाचटाचा आणि हुमणीचा काही संबंध आहे का? तर अजिबात संबंध नाही. उलट तुम्ही जर पाचट ठेवलं तर हुमणीचं व्यवस्थापन तुम्ही चांगल्या प्रकारे करू शकता. हुमणीचं व्यवस्थापन करताना कीटकनाशक हा पर्याय नाही, एक गोष्ट लक्षात घ्या. हुमणीचं व्यवस्थापन करताना एकात्मिक पद्धतीनं किडीचं व्यवस्थापन करणं खूप गरजेचं आहे. आता एकात्मिक पद्धत म्हणजे काय? कीड व्यवस्थापनाच्या सगळ्या पद्धती, मग ते जैविक असेल, रासायनिक असेल, मशागतीय पद्धती असतील, ह्या सगळ्या पद्धतींचा वापर करणं खूप गरजेचं आहे. आता ह्याच्यामध्ये एक गोष्ट, ज्या वेळेला भुंगा बाहेर पडतो, ते भुंग्याचं जर आपण कलेक्शन केलं म्हणजे गोळा केले आणि ते जर डिस्ट्रॉय केले म्हणजे मारून टाकले, तर आपण पुढे होणाऱ्या 70 आळ्या हुमणीच्या कमी करणार आहे. ह्याच्यासाठी सगळ्यात सोपा उपाय काय करायचा आहे? शेतामध्ये जमिनीपासून 3 ते 4 फूट उंचीवर आपल्याला प्रकाश सापळा लावायचा आहे. प्रकाश सापळा म्हणजे काय? एक काठी टी आकाराची घ्यायची, त्याला असा बल्ब बांधायचा. तो बल्ब पांढऱ्या रंगाचा प्रकाशाचा नको, तो त्याला पिवळा रंगाचा, घरात आपल्या जुने जे बल्ब होते फिलिप्सचे वगैरे, ज्याचा पिवळा प्रकाश पडायचा, अशा पिवळ्या प्रकाशाचा बल्ब तुम्ही शेतामध्ये लावायचा आहे 4 फूट उंचीवर. त्यासोबत त्याच्या खाली तुम्ही एखादा टब ठेवू शकताय. टब शक्य नसेल तर एखादा मातीचा वाफा तयार करा आणि त्याच्यामध्ये प्लॅस्टिकचा कागद खाली टाका आणि त्याच्यामध्ये पाणी टाका. त्या पाण्यामध्ये तुम्ही 1 वाटी रॉकेल टाका किंवा 1 वाटी जळकं ऑइल टाका आणि शेतामध्ये हे सापळे लावा. हे प्रकाश सापळे कधी लावायचे? 6 वाजताच शेतात प्रकाश सापळा आपला चालू झाला पाहिजे, कारण भुंगे बाहेर पडण्याचा काळ आणि हा संध्याकाळ झाल्यानंतर 6 जसं सांगितलं 6 वाजल्यापासून 8:15 वाजेपर्यंत जास्त प्रमाणात भुंगे बाहेर पडतात. तर त्यावेळेलाच आपल्याला त्यांना ट्रॅप करायचं आहे. आणि ज्या वेळेला ह्या पिवळ्या प्रकाशाकडे हे भुंगे अट्रॅक्ट होतात, एकदा त्या बल्बकडे येतात आणि थटून तिथं खाली पडतात आणि जे आपण खाली ऑइल टाकल्यामुळे त्यांना तिथून उडता येत नाही आणि आपल्याला तिथंच ते कलेक्ट झालेले सापडतात. दुसऱ्या दिवशी सकाळी ते गोळा करायचे आणि चिरडून मारून जमिनीत पुरून टाकायचे. जिवंत भुंगेरे जमिनीत पुरू नका, ते परत बाहेर येऊ शकतात. त्यासाठी त्यांना मारूनच पुरणं गरजेचं आहे. ऊसाच्या आपल्या बांधावर शेतावर जर झाडं असतील तर ती झाडं पूर्ण सावळून घेणं गरजेचं आहे. झाडं तोडा असं नाही, फक्त त्याचा वरचा पसारा कमी करा. एखादी दुसरी फांदी ठेवा. हे कधी मेच्या काळात करायचंय. हा पसारा कमी असल्यामुळे त्या भुंग्यांना बसायला जागा मिळत नाही आणि आपल्याला या भुंग्यांपासून आपण आपल्या पिकांचं पुढे होणाऱ्या हुमणीचे व्यवस्थापन आपण चांगल्या प्रकारे करू शकतो. ह्या भागामध्ये थोडा फॉरेस्ट एरिया जास्त असल्यामुळे या किडींना लपण्यासाठी किंवा खाण्यासाठी खूप जागा आहे. त्यामुळे नियंत्रणाचे उपाय करताना पावसाळ्याच्या काळामध्ये मेट्रायझियम बिवेरिया बुरशींचा वापर तुम्ही कंटिन्युअस करणं गरजेचं आहे. जरी शेतामध्ये तुमच्या हुमणी दिसत नसेल तरीही या बुरशींचा जैविक कीटकनाशकांचा वापर करणं गरजेचं आहे, जेणेकरून पुढे येणाऱ्या काळात हुमणीचं व्यवस्थापन आपण चांगल्या प्रकारे करू शकू. समजा उभ्या पिकामध्ये तुम्हाला हुमणी दिसत आहे तर अशा वेळेला काय केलं पाहिजे? अशा वेळेला पण तुम्ही मी जे मेट्रायझियम बिवेरिया सांगितलं त्याचा 5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून तुम्ही ड्रेंचिंग करून घ्यायचे. समजा ड्रेंचिंग करणं तुम्हाला शक्य नसेल तर पाट पाण्यासोबत पण देऊ शकताय किंवा
जर शेणखत तुमच्याकडे उपलब्ध असेल तर शेणखतामध्ये पण मिक्स करून एकरी 10 किलो या प्रमाणात ही जे जैविक बुरशी आहेत त्याचा वापर तुम्ही जूनच्या जुलैच्या काळामध्ये करू शकताय. तुम्हाला हुमणीचं व्यवस्थापन चांगल्या प्रकारे मिळेल. जर हुमणीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान संकेत पातळीच्या पुढे जात असेल आणि ज्या वेळेला कीटकनाशकांचाच वापर करणं गरजेचं आहे, अशा वेळेला आपण कीटकनाशकांची आळवणी शेतामध्ये करू शकता. आळवणी म्हणजे ड्रेंचिंग, पंपाचा नोजल काढून औषध ऊसाच्या बुडात ओतत जाणं, याला आपण आळवणी म्हणतो. तर ह्याच्यामध्ये कुठली कीटकनाशक वापरायचे आहेत? क्लोरोफायरिफॉस 20% कंटेंट असलेलं कीटकनाशक मार्केटमध्ये उपलब्ध आहे. त्याची 4 मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून ड्रेंचिंग करायचे आहे. किंवा मार्केटमध्ये फिप्रोनिल आणि इमिडाक्लोप्रिड यांचं कॉम्बिनेशन असलेले बरीच कीटकनाशक उपलब्ध आहेत. लेसेंटा नावानं मार्केटमध्ये मिळते. तर त्याचा जरी तुम्ही एकरी 140 ग्रॅम प्रति 200 ते 300 लिटर पाण्यात मिसळून जरी आळवणी केली तर तरी त्यावेळेला हुमणीचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते. पण एक गोष्ट आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे की हुमणीचं व्यवस्थापन आपल्याला एकात्मिक पद्धतीनं करणं गरजेचं आहे. याच्यामध्ये तुम्ही सुरुवातीच्या काळामध्ये जमिनीची नांगरट करणे, नंतर प्रकाश सापळ्यांचा वापर करणे, जैविक कीटकनाशकांचा वापर करणे आणि शेवटचा भाग म्हणून मग ह्या कीटकनाशकांचा वापर, या पद्धतीनं या किडीच्या व्यवस्थापनासाठी आपल्याला प्रयत्न करणं गरजेचं. दुसरी महत्वाची कीड आहे की ऊसाच्या दृष्टीनं खोडकीड. आता खोडकिडीचं व्यवस्थापन आणि खोडकिडीचा जीवनक्रम देखील आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. खोडकिडीचा जीवनक्रम तुम्ही बघितला तर जवळपास 40 ते 50 दिवसामध्ये खोडकिडीचा एक पिढी पूर्ण होते. त्याच्यामध्ये काय केलं जातं? मादी पतंग हा पानावर अंडी घालतो. पानावर अंडी घातल्यानंतर काय केलं जातं? त्यातनं ज्या लहान आळ्या बाहेर पडतात ते सुरुवातीच्या अवस्थेतल्या पहिल्या अवस्थेतल्या आळ्या पानावरच खरवडून खातात आणि ज्या वेळेला ते दुसऱ्या अवस्थेत जातात त्यावेळेला त्या पानावरनं खाली जाऊन जिथं माती आपली मातीला जिथं पीक चिकटलेलं असतं तिथनं एंट्री करून आतल्या पोंग्यामध्ये जाते आणि ऊसाचा पोंगा खायला चालू करते. अशा वेळेला आपल्या शेतामध्ये आपल्याला सिम्पटम्स काय दिसतात? ऊसाचा पोंगा आहे तो पूर्ण सुकलेला दिसतो, पांढरा पडलेला दिसतो. उपटून घेतला तर अलगत आपल्या हातात उपटून येतो. त्यासोबत तुम्ही जर बघितलं त्याचा थोडा वास घेऊन बघितला तर वास एकदम एखाद्या कुजलेल्या घटकासारखा त्याचा एकदम अति घाण वास येतो. आणि त्याच्यावर बघितलं तर पांढऱ्या बारीक 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 आळ्या दिसतात. ह्या पांढऱ्या बारीक बारीक आळ्या ज्या आहेत त्या काय आहेत? त्या खोडकिडीच्या आळी नाही तर ते कुजलेल्या घटकावर वाढणाऱ्या आळ्या आहेत. मग याचं व्यवस्थापन आपल्याला कसं करायचं आहे? याच्यासाठी एक गोष्ट लक्षात घ्या. अति हलक्या जमिनीत शक्यतो ऊसाची लागवड फेब्रुवारी नंतर टाळली पाहिजे. कारण तापमानाचं आणि याचं रिलेशन बघितलं तर पॉझिटिव्ह कोरिलेशन आहे. म्हणजे समजा तापमान जसं जसं वाढायला लागलं तसा तसा या किडीचा प्रादुर्भाव वाढायला चालू होतो. शक्यतो करून आपल्याला पूर्व हंगामी आणि आडसालीमध्ये या किडीचा प्रादुर्भाव तुम्हाला अति कमी प्रमाणात किंवा दिसत पण नाही. पण जर तुम्ही सुरू लागवड बघितली तर सुरू लागवडीमध्ये या किडीचा प्रादुर्भाव तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात दिसून येतो. आता याच्या व्यवस्थापनासाठी काय केलं पाहिजे? जसं मी सांगितलं तसं अति हलक्या जमिनीत याची लागवड टाळा. जर तुमच्या जमिनीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी असेल तर पाण्याच्या पाळ्या तुम्ही व्यवस्थित देणं, एक 8 दिवसाच्या अंतरानं पाण्याच्या पाळ्या व्यवस्थित देणं गरजेचं आहे. ऊसामध्ये 45 ते 50 दिवसांनी शक्यतो त्याला थोडी भर लावणं, 1-2 ते 4 इंच भर लावणं गरजेचं आहे. जर तुम्ही भर थोडी लावली मातीची तर त्या काळामध्ये तुम्हाला किडीचा प्रादुर्भाव होत असेल तर तिला एंट्री करायला जागा मिळत नाही आणि आपल्या पिकाचं आपण संरक्षण करू शकतो. यामध्ये आपण कामगंध सापळे देखील लावू शकतो. मार्केटमध्ये कामगंध सापळे आहेत, त्याचे हेक्टरी 5 या प्रमाणात आपण जर कामगंध सापळे लावले तर एक किडीच्या सर्वेक्षणासाठी आपल्याला खूप त्याची चांगली मदत होते. खोडकिडीच्या व्यवस्थापनासाठी कीटकनाशकांचा वापर फायदेशीर ठरतो. या खोडकिडीच्या व्यवस्थापनासाठी कीटकनाशक वापरताना तुम्ही सुरुवातीचा जो बेसल डोस देताय त्याच्यामध्ये क्लोरॅन्टिनिप्रोल 0.4 GR मार्केटमध्ये फर्टेरा नावानं औषध मिळते. तर त्याचा वापर तुम्ही एकरी 8 किलो या प्रमाणात केला तर तुम्हाला चांगलं नियंत्रण या किडीपासून मिळू शकते. त्यासोबत फिप्रोनिल चे जे ग्रॅन्युल्स मिळतात तर ते ग्रॅन्युल्स आपण जर वापरले तर त्याचा देखील एकरी 10 किलो या प्रमाणात तर त्याचा देखील आपल्याला खोडकिडीच्या व्यवस्थापनामध्ये खूप चांगल्या प्रकारे परिणाम आपल्याला दिसून येतात. 265 या जातीमध्ये शक्यतो खोडकिडीचा प्रादुर्भाव तुलनेनं कमी आढळून येतो. पण 86-032 असेल किंवा 8005-10001 या जातींमध्ये खोडकिडीचा प्रादुर्भाव दिसून येतो. तर याच्या व्यवस्थापनासाठी ह्या सगळ्या गोष्टी शक्यतो करणं गरजेचं आहे. आता महत्वाची गोष्ट एक आहे की ऊसाच्या वाढीच्या अवस्थेमध्ये, मोठ्या वाढीच्या अवस्थेमध्ये पिकामध्ये
किडी कुठल्या किडी दिसून येतात? यामध्ये प्रामुख्याने दिसून येणारी कीड जर आपण बघितलं तर ती कांडी कीड आहे. ही कांडी कीड काय करते? ही कांडी कीड देखील पानावरच अंडी घालते. ऊसाच्या पानावर अंडी घालल्यानंतर आळ्या बाहेर पडतात. सुरुवातीच्या अवस्थेत त्या आळ्या पानं करवडून खातात आणि नंतरच्या अवस्थेमध्ये ही कांडीमध्ये शिरून आतला जो गाभा आहे ऊसाचा तो गाभा खाते. हा गाभा खाल्ल्यामुळे काय होतं? तिथनं पुढे पडणाऱ्या कांड्या छोट्या पडतात आणि ऊसाच्या पुढली होणारी वाढ देखील थांबते. आता याच्या व्यवस्थापनासाठी मित्रांनो कुठलं कीटकनाशक शिफारसीत तर नाहीये, पण याचं व्यवस्थापन करायचं कसं? तर भरणीच्या वेळेला जर आपण मगाशी मी सांगितलं फर्टेरा सारखं कीटकनाशक वापरलं तर त्याचे सुंदर परिणाम मिळतात. त्याचसोबत ट्रायकोकार्डचा वापर या किडीच्या व्यवस्थापनासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. आता ट्रायकोकार्ड्स काय आहेत नेमके? ट्रायकोग्रामा चिलोनिस एक मित्र कीटक आहे. तो मित्र कीटक ह्या जी कांडी कीड आहे त्या कांडी किडीवर जगणारा मित्र कीटक आहे. म्हणजे नेमकी ह्याची ऍक्शन काय आहे? नेमके ह्याचं काम करण्याची पद्धत काय आहे? ज्या वेळेला कांडी किडीचा पतंग पानावर अंडी घालतो त्यावेळेला हा ट्रायकोग्रामाचा जो ऍडल्ट असतो तो काय मादी जी असते ती काय करते? जे अंडी घातलेली असतात त्या अंड्यामध्येच जाऊन स्वतःची अंडी घालते. म्हणजे अंड्यातनं बाहेर पडणारं पिल्लू हे कांडी किडीचं पडत नाही तर ते ट्रायकोग्रामाचंच पडतं. हे ट्रायकोग्रामा पिकाला आपल्या काही नुकसान करतात का? काही करत नाहीत. ते आपल्या पिकाला सुरक्षित आहेत आणि फक्त हे कांडी कीड असेल खोडकीड असेल याच्या अंड्यावरच आपली अंडी घालतात आणि त्याच्यामध्ये त्यांचं उपजीविका होते आणि त्याच्यातनं परत त्यांचं पिल्ली बाहेर पडतात. तर ह्या अशा ट्रायकोकार्डचा वापर आपण करू शकतो. हेक्टरी 6 ट्रायकोकार्ड जर लावले तर ऊस वाढीच्या काळामध्ये म्हणजे जवळपास 130-40 दिवसाच्या नंतर आपण हे ट्रायकोकार्ड जर लावले तर आपल्याला चांगल्या प्रकारे व्यवस्थापन होऊ शकतं. याच्यासाठी आपण एक 3 ते 4 वेळेला ह्या ट्रायकोकार्डचं प्रसारण करणं गरजेचं आहे. ट्रायकोकार्ड मिळतात कुठं हे शेतकऱ्यांची खूप समस्या असते. यासाठी VSI चे वसंत ट्रायकोकार्ड्स नावानं मिळतं त्याचा वापर करू शकताय. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे देखील ट्रायकोकार्ड्स उपलब्ध आहेत. राहुरी कृषी विद्यापीठाचे ट्रायकोकार्ड्स उपलब्ध आहेत. तर त्याचा वापर तुम्ही या किडीच्या व्यवस्थापनासाठी करू शकता. आता आणखी एक महत्वाची कीड जी राहिली ती पांढरी माशी. पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव ज्या ठिकाणी पाणी साठून राहते त्या ठिकाणी या किडीचा प्रादुर्भाव जास्त दिसून येतो. जिथं नत्राची मात्रा जास्त दिली जाते, पिकामध्ये कवळकी जास्त येते, पीक कवळं जास्त बनतं, लुसलुशीत जास्त बनतं, अशा ठिकाणी या किडीचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात दिसून येतो. ही कीड नेमकी काय करते? पानातील रस शोषण करते आणि पानातील रस शोषण केल्यामुळं पूर्ण पान गुलाबी पडून जातं आणि आपण जर बघितलं तर पानाच्या मागे काळे पांढरे असे टिपके टिपके दिसतात तर ही कीडच असते. तर याचं व्यवस्थापन करण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे? याच्या व्यवस्थापनासाठी शेतात शक्यतो पाणी कुठं पावसाच्या काळात साठून देऊ नका. पाणी जे साठतंय ते पाणी बाहेर काढून द्या. नत्राची मात्रा व्यवस्थित तुम्ही वापरा. ह्याचसोबत तुम्ही नीम ऑइलचा वापर म्हणजे जे मार्केटमध्ये नीम मिळते त्याचा वापर जर तुम्ही केला तरी पण आपल्याला चांगले परिणाम मिळतात. व्हर्टिसिलियम लेकॅनी नावाची एक बुरशी आहे, जैविक जसं कीटकनाशक आहे तेच कीटकनाशक आहे. त्याचा वापर देखील या किडीच्या व्यवस्थापनासाठी शेतकऱ्यांना फायदेशीर दिसून आला. हे झालं किडी व्यवस्थापनाच्या बाबतीत. दुसरे जे महत्वाचे मी सांगितले की जे 2 रोग आहेत त्याच्यामध्ये ब्राऊन स्पॉट एक आहे आणि तांबेरा एक आहे. या रोगांचा प्रादुर्भाव 265 या जातीवर दिसून येतो. त्याचसोबत 10,001, 8,005 या जातीवरही दिसून येतो. तुलनेनं 86,032 या जातीवर या रोगांचा प्रादुर्भाव थोड्या कमी प्रमाणात आपल्याला दिसून येतो. आता या रोगांचं व्यवस्थापन आणि लक्षणं काय आहेत? या रोगांचं तुम्ही जर बघितलं तर ऊसाच्या पानावर ब्राऊन स्पॉट मध्ये काय होतं? ऊसाच्या पानावर टिपके 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 लंब गोलाकार पडत जातात. तर हे या रोगाचं लक्षण आहे. आणि रस्ट म्हणजे जो तांबेरा आहे तांबेऱ्याचं लक्षण काय आहे? सेम तुम्हाला ऊसाची पानावर असे चट्टे दिसतात. फक्त तुम्ही जर तिथं असा हात लावून बघितला किंवा पांढरा रुमाल वगैरे जर फिरवला तर जसा आपल्या सळीला किंवा एखाद्या लोखंडाच्या वस्तूला गंज लागतो तसा गंज तुम्हाला पानावर लागलेला दिसेल. हे 2 रोग ओळखण्याचं सिंपल लक्षण आहे. ह्याच्या व्यवस्थापनासाठी काय करायचं आहे? ह्याच्या व्यवस्थापनासाठी तुम्ही साधं 22 सारखं जे बुरशीनाशक आहे त्याचा वापर करू शकताय. त्याचसोबत COC नावाचं जे बुरशीनाशक आहे ब्लू कॉपर नावानं मार्केटमध्ये मिळतं, कॉपर ऑक्झिक्लोराइड, त्याचा वापर देखील तुम्ही 2 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिक्स करून करू शकताय. आता या रोगांच्या व्यवस्थापनासाठी आम्ही फॉलिक्युअर नावानं जे बुरशीनाशक मिळते तर त्या बुरशीनाशकांचा वापर मागच्या 2 वर्षापासून करतोय आणि चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांना
त्याचे परिणाम देखील मिळत आहेत. तर ह्या महत्वाच्या गोष्टी कीड आणि रोग व्यवस्थापनाच्या बाबतीतील आहेत. तर ह्या कीड रोग व्यवस्थापनाच्या बाबतीत या गोष्टी इतक्या जर तुम्ही फॉलो केल्या तर उत्पादनात कीड आणि रोगांमुळे जो काही आपल्याला कमी उत्पादन निघण्याची ही कारण आहेत, तर त्याच्यापासून आपण पुढे जाऊन एक चांगलं ऊसाचं उत्पादन तर जवळपास हा विषय मी आता पूर्ण संपवत आणलाय. ॲग्रोव्हिजन फाउंडेशन त्यासोबत मानस उद्योग समूहानं आम्हाला इथं बोलवलं, आपल्यासोबत व्हर्च्युअली म्हणजे तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्यापर्यंत पोहोचण्याची संधी दिली. त्या 4 गोष्टी चांगल्या आमच्याकडे आहेत त्या आपल्याला सांगण्याची संधी दिली. त्याबद्दल सगळ्या आयोजकांचं आम्ही वैयक्तिक माझ्या परीनं आणि अण्णांच्या वतीनं देखील आभार मानतो. आणि असेच दरवर्षी आता जरी आपण आभासी भेटत असू तर नक्कीच पुढच्या वर्षी आपण लाईव्ह भेटू आणि याच्यापेक्षाही एक चांगल्या प्रकारे ऊस शेतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञान अजून काय आलं असेल तर ते आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करू. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद सर. आपण जी महत्वाची माहिती ऊसाबद्दल सांगितली त्याचा नक्कीच शेतकरी विदर्भातील शेतकरी त्याचा फायदा घेतील असं वाटतं. मी यानंतर जे आहेत अकेश जांभूलकर सर व चंद्रकांत अलोनी सर हे मानस समूहामधून आलेले आहेत. तर काही शेतकरी बंधूंचे काही प्रश्न उत्तरे असतील तर आपण विचारू शकता. येतो आहे ना? सर एक प्रश्न विचारू इच्छितो. सर आता शेतकऱ्यांचा कापूस सध्या निघालेला आहे, तसंच चणा वगैरे निघालेला आहे. तर असे शेतकरी आता ऊस लागवड करू शकतात का? व लागवड करू शकतात तर कुठली वाण त्यांनी लावावी असं वाटतं सर? नमस्कार शेतकरी बांधवांनो. आता शेतकऱ्यांचं कापूस हा निघत आहे किंवा निघालेला आहे आणि चणा पण जवळपास निघायला सुरुवात झाली. तर जवळपास बऱ्याच शेतकऱ्यांचा हा शेत खाली होत आहे. जानेवारी महिन्यामध्ये समजा शेत खाली झालं तर आपण आपल्या या विदर्भामध्ये पूर्व विदर्भामध्ये आमचे जो Sir, please close your mic, sir. हा Your audio is not available, sir. आवाज येत आहे? हा सर, थोडं जोरानं. थोडा आवाज कमी येतोय. हॅलो, आता येत आहे? हॅलो, येतोय सर, बोला. हो. तर शेतकरी बांधवांचं शेत हा फरवरी महिन्यामध्ये जवळपास कापसाचं क्षेत्र खाली होत आहे आणि मार्चच्या पहिल्या हप्त्यापर्यंत चण्याचे क्षेत्र खाली होणार. तर आम्ही कारखान्यामार्फत जे व्हेरायटी रेकमेंड केलेली आहे शेतकऱ्यांना ती 9200 व्हेरायटी ही बारमाही व्हेरायटी आहे आणि ही जी व्हेरायटी आहे आम्ही पुढच्या वर्षी मार्चमध्ये हे तोडणीला व्हेरायटी येणार आणि हा शेतकऱ्याचा जो ऊस आहे 12 महिन्यामध्ये आम्ही हा कारखान्याला तोडणी करता आम्ही घेऊन येणार. तर ही व्हेरायटी अतिशय योग्य व्हेरायटी शेतकऱ्यांकरता आहे आणि या व्हेरायटीचं जे रोपं आहेत ते कारखान्याकडे एकदम उत्कृष्ट प्रतीचे रोपं आहेत आणि आम्ही ते शेतकऱ्यांना उधारीवर आम्ही त्यांना देतो आहे. सोबत त्यांना आम्ही जैविक खतं पण उधारीवर देणार आणि सोबत ते अमायनो बुस्टर जे आहे आमचं जे कारखान्यामार्फत ते पण आम्ही त्यांना उधारीवर देणार आहोत. तर ही व्हेरायटी शेतकऱ्यांना नक्कीच लावावं आणि खूप सुंदर याचं उत्पादन येतो आहे. जसा भंडारा जिल्ह्यामध्ये जवळपास 80 ते 90% शेतकरी ही व्हेरायटी वापर करतात आणि त्यांना 50 टन 60 टन 70 टन अतिशय चांगलं नियोजन झालं तर शेतकरी 75 टन 80 टनापर्यंत गेलेले शेतकरी आहेत. तर नक्की शेतकऱ्यांनी या व्हेरायटी लावून आपला आर्थिक विकास करावा आणि भरपूर प्रमाणात ऊस लावावा असं मी शेतकऱ्यांना विनंती करेन. धन्यवाद सर. तसेच मानस समूहाचे अनंत जुगेले सर सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचे मी या ठिकाणी स्वागत करू इच्छितो. तर जुगेले सर, जुगेले सर, मी तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छितो. आपल्या मानस ग्रुप कारखान्यामार्फत कशा प्रकारे शेतकऱ्यांना सहकार्य मिळेल सर ऊस लागवडीसाठी? हे बघा, मानस उद्योग समूह मानस उद्योग समूहाचे 3 कारखाने आहेत आणि या 3 कारखान्यापैकी एक कारखाना बेला येथे, दुसरा कारखाना हा जामनी वर्धा जिल्ह्यामधला आणि तिसरा कारखाना आहे आपला वैनगंगा जो भंडारा जिल्ह्यात आहे. आपण या 3 कारखान्यात आठसाली पूर्व आणि सुरू या 3 हंगामात ऊसाची लागवड करतो. आठसाली हंगाम हा जून महिन्यापासून सुरू होऊन हा 30 सप्टेंबरला संपतो. 1 ऑक्टोबर पासून
ते 30 नोव्हेंबरपर्यंत हा सुरू हंगाम होतो आणि त्यानंतर 1 डिसेंबर ते 28 फेब्रुवारी या कालावधीत आपला हा सुरू हंगामाची ऊसाची लागवड करतो. या तिन्ही हंगामात लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना कारखान्याच्या माध्यमातून आपण बेने किंवा जे शेतकरी ऊसाचे रोपं मागणी करतात. माझा आवाज येत आहे? हॅलो, आवाज येत आहे? हाँ सर आ रहा है, कंटिन्यू रहिए सर। हॅलो. आ रहा है सर। जे शेतकरी ऊस लागवडी करतात, हॅलो, बेण्याची जुगेले मागणी सर. करतील. हो, आवाज येत आहे? हॅलो, जुगेले सर. हो. चंद्रकांत अलोनी सर. हॅलो. बोलिए सर, बोलिए। हॅलो. हॅलो, आवाज येतोय सर? हाँ आवाज हो. आ रहा है सर। जे शेतकरी ऊसाची लागवड करीत असतील त्या सर्व शेतकऱ्यांना हॅलो. कारखान्याच्या माध्यमातून सर आ रहा है, आवाज आ रहा है। हॅलो. हेलो। जांभूळकर सर, आवाज येतोय? हो, आवाज येत आहे. सर बॅड कनेक्शन, आवाज गेला. जुगेले सर, आवाज येतोय? हो, अं, आवाज येत आहे. हा येतोय सर, बोला सर. जे शेतकरी ऊसाची लागवड करत असतील त्या सर्व शेतकऱ्यांना आपण कारखान्याच्या माध्यमातून ऊसाचे बेणे किंवा शेतकऱ्याच्या मागणीनुसार आपण ऊसाचे रोप यांना जुलै महिन्यापासून ते फेब्रुवारी महिन्यापर्यंत त्यांच्या मागणीनुसार आपण पुरवठा करतो. तसेच जे शेतकरी जैविक खताची मागणी करतात, आपण कारखान्याच्या माध्यमातून किंवा कारखान्याने सियन ग्रुपच्या माध्यमातून काही जैविक खते जे ऊसाला खूप चांगल्या प्रकारे रिझल्ट देतात, ऊसाच्या उत्पन्नामध्ये वाढ करणारे असे जे काही जीवाणू आहेत, ॲजिडोबॅक्टर आहे, पीएसबी आहे, केएमबी आहे, ट्रायकोडर्मा आहे, हे असे जे काही जीवाणू खते आहेत हे सुद्धा कारखान्याने तयार केलेले आहेत आणि ते शेतकऱ्यांच्या मागणीनुसार आपण त्यांना उधारीवर देतो. तसेच जे शेतकरी बुस्टर नावाचे एक आपलं द्रवरूप सूक्ष्म अन्नद्रव्य आहे ते सुद्धा आपण शेतकऱ्यांना उधारीवर देतो. जे शेतकरी आपल्याला भूसुरक्षा नावाचे एक जैविक खत आहे ते सुद्धा आपण शेतकऱ्यांना उधारीवर देतो. म्हणजे असं बेण्याचे रोप, ऊसाचे रोप, जैविक खते, सूक्ष्म द्रव रूपातील सूक्ष्म द्रव्ये, भूसुरक्षा नावाचे जैविक खत, हे सर्व आपण शेतकऱ्यांना त्याचे उत्पन्न वाढावं याकरता आपण त्यांना पुरवठा करतो. कमलेशजी. हा, धन्यवाद सर. आपण जी कारखान्याबद्दल जी माहिती दिली, शेतकऱ्यांसाठी जे काम करतात त्याबद्दल जी माहिती दिली शेतकऱ्यांना, आणि शेतकरी त्याचा नक्कीच लाभ घेत असतील अशी आशा आहे. मी श्री चंद्रकांत अलोनी सरांना अशी विनंती करतो की ते आपल्या कारखान्याबद्दल 2 शब्द बोलतील. सर. चंद्रकांत अलोनी सर.